जे लोक आज पहिल्यांदा हा पॉडकास्ट बघत असतात त्यांना तुम्ही काय सांगाल की वास्तू म्हणजे काय आणि वास्तू कशी बनली आहे, कसं इम्पॅक्ट करतं? स्टडी केल्यानंतर मला लक्षात आलं की माझं जे घर होतं त्याचा जो ईशान्य कोपरा होता यानी की नॉर्थ ईस्ट, तिथं सेप्टिक टँक होता. आणि हा दोष नसतो, हा महादोष असतो. सूर्य जो आहे ती केमिस्ट्री चेंज करत जातो, तर त्याच्यावर आपलं वास्तुशास्त्र ठरते की कुठली दिशा ओपन पाहिजे, कुठल्या दिशेला तुमचं मेन डोअर पाहिजे, कुठल्या साईडला तुम्ही टॉयलेट बाथरूम ठेवाल. फ्लॅटमध्ये लोक राहत आहेत, तुम्ही काय सांगाल की फ्लॅट, कारण 100% वास्तू कंप्लायन्स फ्लॅट मिळणं तर अशक्य आहे मॅम. नाही शक्य, ते शक्यच नाही. पण काय मेजर गोष्टी बघायला पाहिजे लोकांनी फ्लॅट घेताना? नॉर्मली आपण ऐकतो, तुम्ही पण ऐकलं असेल बऱ्याचदा सोशल मीडियावर, दक्षिण पूर्ण बंद करा. तसं नाहीये. घरामध्ये जे आहे एनर्जी जी आहे ती येऊ द्या, चारी मार्गाने येऊ द्या. फक्त दक्षिणेचे विंडो थोडा छोटे पाहिजे. काम आहे उंबर टाका इतकं महत्वाचं आहे. आता आपल्या इथं पुण्यातलं जर उदाहरण द्यायचं तर काही सोसायटी अशा आहेत की तिथं पहिले स्मशान होते, पण आता याच्यामध्ये काय होते, जेव्हा ही बिल्डर लोक कामं करतात तर बेसमेंटला त्यांना पार्किंग बनवायचं असते. त्याच्यासाठी ते काय करतात, 10-12 फूट खाली जातात आणि जेवढी माती असते ती काढून त्यांना फेकावी लागते. त्याच्यामध्ये त्यांचे कॉलम उभे राहतात, तिथं पार्किंग येतात, मग त्याच्यामुळे तिथं निगेटिव्हिटी राहत नाही. गर्भश्रीमंत मी कसा बनू शकतो, वास्तूमध्ये मला काय करावं लागेल? आता याच्यामध्ये कसं असते बघा, आपली कुंडली ती मॅटर करते. पण आता समजा तुमची जन्माची वेळ आहे आणि तुमची जन्माची तारीख आहे, ती तुम्ही बदलू नाही शकत. त्या वेळेला जो एक स्क्रीनशॉट निघतो, चंद्र कोणत्या राशीत आहे, प्रत्येक राशीचं काय भ्रमण आहे, हा जो निघला तो निघला, तो तुम्ही बदलू नाही शकत. पण वास्तू तुम्हाला 100% किती श्रीमंत व्हायचं, गर्भ श्रीमंत व्हायचं, ते तुम्हाला वास्तूमधून होता येते. नवरा आणि बायकोमध्ये प्रेम टिकून राहण्यासाठी तुम्ही काय सांगाल मॅम, की वास्तू कशी काम करते आणि काय दोष असतो म्हणून नवरा आणि बायकोमध्ये भांडणं होतात आणि त्यांचं पटत नाही, ते दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो? तुम्ही उपाय करून बघा. हा उपाय जो मातीच्या कलशामध्ये जर तुम्ही नारळ ठेवलं. तुळस घरात का हवी? बिझनेसवाल्यांसाठी वास्तू कशी हवी? आणि तुम्ही जिवंत पाणी बंद करताय म्हणजे तो एक खूप मोठा दोष आहे. प्लास्टिकचे पिरॅमिड अजिबात कुठंच वापरायचे नाही. मुलं खूप चिडचिड करतात, ईशान्येच्या अडगळामुळे मुलं खूप चिडचिड करतात. आणि मुलांना ना ओंकार म्हणायला लावायचा. एक 11 वेळा तरी ओम त्यांनी बोलला ना तरी त्यांचं ब्रेन आहे ना थोडंसं शांत त्यांना वाटेल आणि ते थोडं अभ्यासाला. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे लता तायडे मॅम. मॅम नमस्ते. नमस्ते. मित्रांनो, आपण वास्तूवर कधीपासूनच पॉडकास्ट केलेला नव्हता. मग मला वाटलं की आपण न्यूमरोलॉजीवर केला, ॲस्ट्रोवर पण आपले सुरू होते, रिअल इस्टेटवर केले, लिगल काही टॉपिक्सवर केले, तर वास्तूवर पॉडकास्ट करण्यासाठी मी मॅमला इन्व्हाइट केलं. वास्तू जी असते ती प्रत्येकाच्या आयुष्यावर काही ना काही इम्पॅक्ट करत असते आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरती इम्पॅक्ट करते. तुमच्या घरामध्ये कधी भांडणं असतील किंवा करिअरमध्ये कुणाला काही समस्या येत असतील किंवा पैशांच्या अडचणी असतील किंवा कुणाला खूप जास्त पैसा कमवायचा असेल तर त्याने काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर आज आपण मॅम सोबत चर्चा करणार आहे. तर मॅम, तुमचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. धन्यवाद. मॅम, कसं वास्तू बद्दल काय सांगाल, की तुम्ही वास्तूमध्ये कशा आल्या? माझ्याविषयी जर सांगायचं असेल ना तर जेव्हा आम्ही एक छोटं घर बांधलं होतं, बेठं घर, तर इथून जवळपास पुण्यापासून थोडं लांब आहे. तर जेव्हा ती वास्तू बांधली त्यानंतर थोड्याशा अडचणी यायला लागल्या. म्हणजे जसं माझ्या मुलींचं जे एज्युकेशन होतं त्याच्यात थोडे प्रॉब्लेम यायला लागले मला. त्यानंतर माझ्या मिस्टरांचं क्लिनिक होतं, तर तिथं पण थोड्या आम्हाला अडचणी यायला लागल्या. मग मी विचार केला की आपण ज्या ठिकाणी राहतोय तर तिथं आपण दाखवून घेऊ, आपली जी वास्तू आहे ती दाखवून घेऊ. म्हणून मी असं, कोणी पण यायचं घरी तर ते म्हणायचं तुमच्या वास्तूला दोष आहे, तुम्ही बघून घ्या. ती म्हणायची ठीक आहे, वास्तूत दोष आहे, मी तो काढायला तयार आहे, फक्त मला तुम्ही सांगा काय दोष आहे. कोणी मला ते बोलायलाच तयार नाहीये की काय दोष आहे. मग मी एक वास्तू कन्सल्टंटला विचारलं व्हिजिट्ससाठी, तर त्यांची फी जी होती ती खूप, म्हणजे 25 ते 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, टू मच फी होती. तेव्हा मी म्हटलं की नको, ठीक आहे, आपण आता याच्यामध्ये आपण विचारच करतोय तर थोडा आपला स्टडी करूया. मग मी ग्रंथ आहेत, जसं विश्वकर्मा प्रकाश आहे, मयमतम आहे, मानसार आहे, सम्रांगण सूत्रधार आहे, हे जे वेगवेगळे ग्रंथ आहेत जे आपल्या ऋषीमुनींनी लिहून ठेवले. म्हणजे हे जे नॉलेज आहे, हे नॉलेज ब्रह्मदेवानी त्यांचे जे पुत्र होते त्या पुत्रांना दिलं. जसं विश्वकर्मा आहेत, तर विश्वकर्मानी हे नॉलेज, आता पूर्वी कसं लिपी नव्हती, मग ते असं थोडं थोडं सांगत ते नॉलेज असं वेगवेगळ्या ऋषींकडे आलं. मग ऋषींनी ते ग्रंथाच्या रूपात लिहून ठेवलं. मग मी त्याचा स्टडी केल्यानंतर मला लक्षात आलं की माझं जे घर होतं त्याचा जो ईशान्य कोपरा होता यानी की नॉर्थ ईस्ट, तिथं सेप्टिक टँक होता. आणि हा दोष नसतो, हा महादोष असतो. मग त्याला उपाय पण नाहीये नॉर्थ ईस्टच्या सेप्टिक टँकला, नॉर्थ ईस्टच्या टॉयलेट बाथरूमला.
मग जेव्हा मी हे शिकले सगळं हे व्यवस्थित पहिले माझं शिक्षण होऊ दिलं, त्यानंतर मग मी पूर्ण बंगलोच रिनोव्हेशन केला. आणि त्यानंतरचे जे रिझल्ट होते म्हणजे मग मला माझं किचन कुठं पाहिजे होतं, माझ्या सगळ्या काही गोष्टी मग मी ते चेंज करून घेतल्या. आणि त्यानंतर जो लाईफमध्ये एक जो बोलतो ना आपण टर्निंग पॉइंट आयुष्यात जो ठरला, आणि तिथून मग नंतर माझं पुण्यात शिफ्ट, आणि मग माझं हे जे वास्तूचं एक सेवा म्हणून सुरू केलेलं जे आहे ते आता याला जवळपास मला 22 वर्ष झाले. 22 वर्षापासून तुम्ही वास्तू करताय मॅम. म्हणजे तुम्ही स्वतःच्या घरामध्ये तुम्हाला आधी प्रॉब्लेम जाणवले, लोक येऊन सांगत होते की वास्तुदोष आहे, वास्तुदोष आहे, वास्तुदोष आहे, पण काय ते लोकांना माहित नव्हतं, ते सांगता येत नव्हतं. मग तुम्ही स्वतः अभ्यास केला, एवढे ग्रंथ जे तुम्ही सांगितले सगळे तुम्ही वाचले पूर्ण, ग्रंथ वाचले सगळे, अभ्यास करून मग तुम्ही तुमच्या चेंज केला आणि त्याचा ऍक्च्युअल फरक तुम्हाला दिसलाय. खूप फरक, म्हणजे अगदी मला 100% तुम्ही म्हणाल तरी मला फरक दिसला. एकटी ती सेप्टिक टँकच एक मोठा दोष होता, खूप मोठा दोष. सेप्टिक टँक एक दोष होता. त्यानंतर आमचा आग्नेयला एक अंडरग्राऊंड वॉटर टँक होती. तर आग्नेयला म्हणजे कसं असते, साऊथ ईस्ट म्हणजे अग्नीचा कोपरा. अग्नीचा कोपरा जो असतो तिथं पाणी जर आलं, आता मला सांगा कुठेतरी अग्नी पेटलेला आहे आणि तिथं तुम्ही पाणी टाकता, काय होणार आहे? आग विझणार आहे. आता आपण मी जेव्हा चेक केलं ग्रंथामध्ये, तर साऊथ ईस्ट अग्नितत्व म्हणजे कॅश फ्लो, जो तुमच्या घराचा कॅश फ्लो आहे तो कॅश फ्लोच थांबवतो, अंडरग्राऊंड वॉटर टँक. तर मग त्याला पण उपाय नसल्यामुळे, आणि बंगलो होता, मला सहज शक्य होतं सगळं करणं, चेंज करू शकत होता. त्याच्यामुळे मी तो अंडरग्राऊंड वॉटर टँक पण काढून टाकला. नॉर्थच्या दिशेला जिथे अंडरग्राऊंड वॉटर टँक पाहिजे तिथे मी घेतला. म्हणजे असे काही उपाय मी केले स्वतःच्या याच्यावर. तर त्याचे रिझल्ट पण खूप चांगले आले मला. मी अशा तर तुम्ही वास्तूमध्ये आलाय मॅम, बट जे लोक आज पहिल्यांदा हा पॉडकास्ट बघत असतील तर त्यांना तुम्ही काय सांगाल की वास्तू म्हणजे काय आणि वास्तू कशी बनली आहे आणि कसं इम्पॅक्ट करते? हे बघा, वास्तू हा एक वस म्हणून शब्द आहे, हा संस्कृत शब्द आहे. वास्तू म्हणजे निवास करण्यासाठी लागणारी भूमी किंवा निवास करण्यासाठी लागणारं आपलं भवन, याला आपण वास्तू बोलतो. शास्त्र म्हणजे सायन्स. आता हे वास्तुशास्त्र कशाच्या बेसवर आहे? वास्तुशास्त्र जे आहे हे पूर्णपणे सायंटिफिक आहे. याच्यामध्ये कुठलं असं आपण म्हणाल तुम्ही की अंधश्रद्धा, किंवा बऱ्याचदा प्रेक्षकांना वाटते की हे आता काय सांगतात, आम्ही वर्षानुवर्ष या वास्तूत राहतोय, आम्हाला काही फरक पडत नाहीये, तर हे तुम्ही नवीन काय आणलं वास्तुशास्त्र? तर आता वास्तुशास्त्र काय, खरोखर हे प्युअर सूर्याच्या एनर्जीवर आहे. सूर्याचा जो प्रकाश आहे, सूर्यापासून निघणारी जी एनर्जी आहे, म्हणजे आता सूर्य बघा आपला उगवतो पूर्वेला, सूर्याचं भ्रमण पूर्वेपासून तो जातो आग्नेयेकडं, आग्नेयेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून तो नैऋत्येकडे, नैऋत्येकडून तो मावळतो पश्चिमेला, आणि त्यानंतर त्याचं रात्रीचं भ्रमण चालू येते, तो नॉर्थकडून असा उत्तरेकडून असा पूर्वेकडे परत सकाळपर्यंत येऊन त्याचं परत तिथं उदय आहे. आता सूर्याची जी किरणं आहेत ती जर तुम्ही चेक केले तर जी नॉर्थ ईस्टला किरणं पडतात, म्हणजे ईशान्य कोपऱ्यामध्ये जी किरणं पडतात त्याच्यामध्ये अल्ट्राव्हायलेट किरणं असतात. आता अल्ट्राव्हायलेट किरणं कशात आहेत? आपलं जे ॲक्वागार्ड आहे पाणी प्युरिफाय करते. मग त्याच्यामुळं आपल्या ऋषींनी सांगितलंय की जर तुम्हाला अंडरग्राऊंड वॉटर टँक ठेवायचा आहे तर तो तुम्ही ईशान्य कोपऱ्यात ठेवा, म्हणजे ते सूर्याची किरणं त्या पाण्याला प्युरिफाय करतील. आणि तुम्ही जेव्हा आपण बोलतो किचन, तर सूर्याची किरणं जी आहेत ती इन्फ्रारेड किरणं हे साऊथ ईस्टला येतात, म्हणजे की आग्नेय कोपऱ्यामध्ये येतात. मग तिथं जे अन्न आहे त्या अन्नाला जे पोषक तत्व पाहिजे ते तिथं तयार होते, जे प्रोटीन पाहिजे आपल्याला, जे विटॅमिन्स पाहिजे ते त्याच्यामध्ये तयार होतात. तर सूर्याचं जे भ्रमण आहे ते एक तासाला, अर्ध्या तासाला, ते जे सूर्याची किरणं तुम्ही बघा, सकाळी थोडे सॉफ्ट असतात, नरम असतात, त्याच्यानंतर मग थोडं तुम्ही प्रखर होत जातो तो, बरोबर. तर त्या जागेची सूर्य जो आहे ती केमिस्ट्री चेंज करत जातो. तर त्याच्यावर आपलं वास्तुशास्त्र ठरते की कुठली दिशा ओपन पाहिजे, कुठल्या दिशेला तुमचं मेन डोअर पाहिजे, कुठल्या साईडला तुम्ही टॉयलेट बाथरूम ठेवाल. म्हणजे जसं की एक्झाम्पल द्यायचं तर आपल्याला वायव्य कोपऱ्यामध्ये आपण ठेवतो टॉयलेट बाथरूम, बरोबर. कारण का की तिथं हवा असते. मग तिथे जेव्हा तुम्ही सेप्टिक टँक ठेवता किंवा तुम्ही टॉयलेट बाथरूम ठेवता तर तिथली जी एनर्जी आहे ती हवेच्या सोबत ती वाहून जाईल, तुमच्या वास्तूमध्ये पसरणार नाही. हे त्याच्या मागचे रिझन आहे. असं हे वास्तुशास्त्र आपलं काम करतं. म्हणजे मला असं वाटतं मॅम की तुम्ही ज्या पद्धतीने ही गोष्ट समजवली आपल्याला, ज्या सायंटिफिकली त्याच्या मागचं लॉजिकल रिझन सांगून, आजपर्यंत युट्यूबवर असा कोणताच व्हिडिओ नसेल की इतक्या डिटेलमध्ये, म्हणजे खूप सिंपल पद्धतीने सांगितलं तुम्ही की वास्तू म्हणजे काय, तर सूर्याची किरणं, इन्फ्रारेड म्हणजे ते रेज असतात, तर ते कोणत्या दिशेला काय हवं, म्हणजे एकदम प्रॉपरली तुम्ही समजवलं. मॅम याच्यामध्ये ते 5 तत्व असतात,
तर त्याबद्दल सांगा ना, की ते 5 तत्व आणि ते कसे काम करतात. पंचमहाभूत, 5 तत्व म्हणजे पंचमहाभूत. आपलं जे शरीर आहे, आपलं शरीर पूर्ण पंचमहाभूतांनी बनलंय. म्हणजे जसं बघा, शरीरामध्ये जर जलतत्व वाढलं तर ती व्यक्ती अशी स्थूल असते, त्याचं वजन वाढलेलं असते. जर अग्नितत्व वाढलेलं असेल तर एखादा व्यक्ती बघा रागीट असतो. हो. वायुतत्व वाढलं तर तो चंचल असतो, त्याला पटकन काय करायचं कळत नाही, घाईघाई कुठला तरी निर्णय घेणार, ते निर्णय चुकणार, अशा गोष्टी होतात. तर मग हे जे पंचतत्व आहेत, पंचमहाभूत, हे आपल्या शरीरात आहे. आणि आपली सृष्टी जी आहे पूर्ण, ही सृष्टी आपली पंचमहाभूतांनी बनली. आपल्या सृष्टीमध्ये अग्नी आहे, वायू आहे, अर्थ आहे आणि पृथ्वी आपली, स्पेस एलिमेंट आहे म्हणजे आकाश तत्व, आणि त्यानंतर आपलं जलतत्व. हे जे 5 तत्व आपल्या सृष्टीमध्ये आहेत. तर ही जी तत्व आहेत, ही सगळी तत्व ही आपल्या वास्तूमध्ये पण आहेत. जी आपली वास्तू आहे या वास्तूमध्ये पण आहेत. मग यांचं पूर्ण एक ट्युनिंग किंवा एक त्यांचा एक रिदम म्हणा तुम्ही, की जो युनिवर्सचा, आपल्या सृष्टीचा, आपल्या शरीराचा आणि आपल्या वास्तूचा बॅलन्स ठेवणं. म्हणजे हे पंचमहाभूत जर आपल्या वास्तूमध्ये बॅलन्स असतील तर तो पूर्ण त्या वास्तूमध्ये, जसं आपण म्हणतो ना, मनशांती, सौख्य, समाधान, हे सगळं त्या वास्तूमध्ये राहते. बरोबर आहे. असं Correct. हे याला पंचतत्व, पंचमहाभूत जे आहेत. येस. हा. काय आजकाल मॅम आपण पुण्यात राहतो, म्हणजे आता मी तरी पुण्यात आहे, तुम्हीही पुण्यात राहता. हो हो स्वतःचं घर बांधणं हे खूप कठीण टास्क आहे, खूप सारा पैसा लागेल. हो हो तो खूप कमी लोकांकडे आहे की जे आजकाल स्वतः जागा घेऊन तिथे त्यांचा बंगला हो, बांधतील. बरोबर आहे. हं. फ्लॅटमध्ये लोक राहत आहेत. हो हो तुम्ही काय सांगाल की फ्लॅट, कारण 100% वास्तू कंप्लायन्स फ्लॅट मिळणं तर अशक्य आहे मॅम. नाही नाही शक्यच ते शक्यच नाही. हा. पण काय मेजर गोष्टी बघायला पाहिजे लोकांनी फ्लॅट घेताना. म्हणजे समजा एखादा क्लायंट आहे जो हो. आला, आता मी रिअल इस्टेटचं काम करतो ज्यामध्ये आपण लोकांना चांगले फ्लॅट घेऊन देऊ. हो हो बरोबर आहे. बट मी तेव्हा चेक करतो की काय वास्तूमध्ये बसतोय, तर काय अजून चेक केलं पाहिजे की या गोष्टी असतील, मिनिमल या गोष्टी असतील ना, तुम्ही घेऊन टाका फ्लॅट. ठीक आहे, मी सांगते तुम्हाला. कसं आहे, तुम्हाला आपले जे युग होऊन गेले ते युग माहीत असतील. सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग, आता जे सुरू आहे हे कलियुग आहे. आता पहिले कसं होतं की एक कल्पवृक्ष होता आणि ब्रह्मदेवानी जेव्हा ही सृष्टी बनवली तर तुम्ही त्या कल्पवृक्षाच्या खाली जाऊन उभे राहा, तुमची इच्छा पूर्ण होईल, तुम्हाला जे पाहिजे ते तिथं तुम्हाला मिळेल. पण एक मानवी स्वभाव म्हणा, लोकांच्या मनामध्ये हळूहळू हळूहळू जेलसी तयार झाली. म्हणजे एकमेकांचा राग यायला लागला, तृष्णा तयार झाली. मग ती विद्या जी आहे ती विद्या लुप्त झाली, की जी कल्पवृक्षाची जी जादू होती ती लुप्त झाली. मग ही सगळी लोक थोडे नाराज झाले. मग सगळे ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला म्हटले की आम्ही जी इच्छा व्यक्त करत होतो ती मिळत होती आम्हाला, आता मिळत नाही. मग त्यांनी ब्रह्मदेवानी एक कला दिली, ती होती स्थापत्य कला. म्हणजे तुम्ही वास्तूप्रमाणे घराची निर्मिती करा. तर आता एक तर आपण बंगलो बांधू शकतो पूर्ण 100% वास्तूप्रमाणे. आणि जसं तुमचा प्रश्न आहे की आपण फ्लॅटमध्ये हे कसं मॅनेज करायचं, आता फ्लॅटमध्ये काय होते, तुम्हाला मेन गोष्टी मिळतात. जसं एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगवर एका फ्लोअरला 4 फ्लॅट येतील. 4 फ्लॅट येतात एका फ्लोअरला नॉर्मली बिल्डिंग. 4 असतातच. तर 4 मधले तुम्हाला एक फ्लॅट तुम्हाला वास्तूप्रमाणे मिळतो. 4 पैकी एक एक तो मिळतोच तुम्हाला. 100% वास्तू कंप्लायन्स असतो. 100% तुम्ही नाही बोलू शकत, पण 70% तरी असतो. 70% तरी हा, जातं. खूप झाला हाच झाला. हा. तर त्याच्यामध्ये काय बघायचं तुम्हाला, एक तर पूर्वेला दार मिळते का बघायचं, हा, एक तर पश्चिमेला मिळते का बघायचं. पूर्व पश्चिम एंट्री तुम्ही घेऊ शकता. उत्तरेची पण फार सुंदर. आता त्याच्यामुळे तुम्हाला चेक करायचे घरामधले वॉशरूम तुमचे सेंटरमध्ये, म्हणजे ब्रह्मस्थान. आता ब्रह्मस्थान कसा काढायचा, आता नवीन जे आपले प्रेक्षक बघतात त्यांना समज हा, तर पूर्ण वास्तू तिला आपण एक चौकन करायचा पेपरवर आणि तिचं एक अंदाजे मिडल पॉइंट घ्यायचा आपण. तिथं टॉयलेट आणि बाथरूम नको. हे एवढं, म्हणजे तो जसं आपण बोलतो ना, एक दोष आणि एक महादोष, तो येतो महादोष. त्यानंतर ईशान्य दिशा जर लक्षात येत नसेल तर पूर्वेकडे जेव्हा तुम्ही उभे राहता फेस करून, तुमच्या लेफ्ट हँडचा जो कोपरा आहे तो तुमची ईशान्य दिशा. आणि जर तुम्हाला डिग्री कळत असेल तर 45 डिग्रीमध्ये येते ती ईशान्य दिशा. ईशान्य दिशेला जर टॉयलेट आलं तर त्या टॉयलेटला सुद्धा तुम्हाला काही उपाय नाही, त्याला पण उपाय नाही. आता मग त्याच्यामध्ये तुम्ही एक बघू शकता, किचन कुठं पाहिजे. तर किचन तुम्हाला प्रयत्न करा, आग्नेयला मिळतंय का. जर तुम्हाला आग्नेयला मिळत नसणार आहे तर दक्षिण आणि आग्नेयच्या मध्ये पण अजून एक दिशा आहे जिला आपण साऊथ ईस्ट म्हणतो, तिथं किचन बघा मिळतंय का. त्यानंतर बेडरूम बघा, बेडरूम शक्यतो दक्षिणेला पाहिजे
किंवा नैऋत्याला पाहिजे किंवा पश्चिमेला पाहिजे. ह्या 3 गोष्टी तिथं. आणि हॉल जो येतो तो तुमचा शक्यतो उत्तर ओपन पाहिजे. उत्तरेला जास्तीत जास्त विंडो असू द्या, पूर्वेला विंडो असू द्या. त्याचा अर्थ असा नाही की दक्षिण पूर्ण बंद करा. नाहीतर मग नॉर्मली आपण ऐकतो, तुम्ही पण ऐकलं असाल बऱ्याचदा सोशल मीडियावर, दक्षिण पूर्ण बंद करा. तसं नाहीये. घरामध्ये जे आहे एनर्जी जी आहे ती येऊ द्या, चारी मार्गाने येऊ द्या. हा, असं नाहीये की फक्त दक्षिणेचे विंडो थोड्या छोट्या पाहिजे. पण आता तुम्हाला फ्लॅटमध्ये ते पण मिळणार नाही. सगळ्या विंडो तुम्हाला सेम मिळतील. मग त्याच्यामध्ये कर्टन्स लावा. कर्टन्स लावले तरी तुम्हाला दक्षिण थोडीशी तुमची बंद होईल. थोडी उघडी ठेवा, थोडी बंद करा. आणि डोर जे आहे ना, तो डोरला एक नेहमी जो आपण उंबरठा म्हणतो, आपल्या गावाकडे असतो बघा उंबरठा, तो उंबरठा नेहमी ठेवायचा पाहिजेच डोरला. आजकाल काय झालंय, तुम्ही बघा नवीन फ्लॅटमध्ये तुम्हाला 3 साईड दिसतील, खाली उंबरठा नसतो. आणि जर असला तर तो ग्रॅनाइटचा असतो बघा, दगडाचा असतो. तो नको आपल्याला, तो लाकडीच पाहिजे. म्हणजे ते काय होते, पूर्ण चौकट तयार होते बरोबर आपल्या घराची. तर ती चौकट एक तुम्ही बघा, चौकट पाहिजे. काम आहे उंबरठा का इतकं महत्वाचं आहे? उंबरठा कसं आहे माहिती का, आपल्या घरामध्ये जी एनर्जी येते, आता समजा तुमचं आपलं जे हे शरीर आहे, या शरीरामध्ये आपण श्वास घेतो नाकाने. नाक आपल्याला खूप महत्वाचं आहे श्वास घेण्यासाठी. तर ते जे उंबरठा आहे आपला, जो दार आहे आपलं, ते आपल्या वास्तूचं तुम्ही म्हणा प्राणवायू आत घेण्याचं ठिकाण आहे. ओके. तर त्याच्यामुळे तो उंबरठा तिथं पाहिजे. आणि त्या उंबरठ्याच्या खाली जर तुम्ही थोडंसं सोनं, थोडी चांदी, आता खूप प्रचंड भाव वाढला पण तरी थोडंफार तरी तुम्ही टाकू शकता, थोडे मोती त्या उंबरठ्याखाली जर स्थापन केले. आता आजकाल आपण रील्समध्ये बघतो की काही उंबरठे असे मिळतात की त्याला खालून गॅप असतो, त्यात काही वस्तू भरलेल्या असतात. तर तसं नका घेऊ, नाही, अखंड उंबरठा पाहिजे. त्याला कुठे गॅप हे केलेलं, मग त्याच्यात काही वस्तू टाकायची तसं नको, पूर्ण आयत पाहिजे तो व्यवस्थित, पूर्ण आयत. तो पण एक दोष तयार झाला. हो, कारण काय होतंय, तो तुम्ही तिथं त्याला छेदन केलंय, तो क्रॅक झालाय ना. बरोबर आहे. भले तो खालच्या साईडने असेल पण तो क्रॅक झालाय ना. त्याच्यामुळे तो प्लेनच पाहिजे. खालची टाइल्स कट करा, टाइल्स कट करून त्याच्यामध्ये बसवा. बरोबर आहे. आणि जे आपण जे दार म्हणतो, आता समजा जरी फ्लॅट असला ते दाराला तर आपण सुशोभित करू शकतो ना. करू शकतो. छान तोरण लावा तिथं. म्हणजे जर पूर्वेचं दार असेल तर फुलांचे तोरण लावा, मोत्याचे तोरण लावा. म्हणजे दार एकदम असं सुशोभित पाहिजे. दारावर काही मंगल कलश हे असतो आपला, कलशाचे चिन्ह, बरोबर, स्वस्तिक लावा, ओम लावा, शुभ गोष्टी लावू शकतो. शुभ गोष्टी लावू शकतो. फक्त आता बघा तुम्ही, स्वस्तिक जे आहे, स्वस्तिक हे युनिव्हर्स मधली प्रचंड प्रमाणात पॉझिटिव्ह एनर्जी खेचण्याचं एक ते सिम्बॉल आहे. ओके. आता बऱ्याच ठिकाणी मी बघितलं की लोक ते रांगोळीमध्ये खाली स्वस्तिक काढतात, किंवा जो उंबरठा असतो त्याच्या दोन्ही साईड लावल्या जाते. तर ते तसं नाही करायचं. नाही, उंबरठ्याच्या खाली म्हणजे स्वस्तिक खाली नाही लावायचं कधीच. ते तुम्ही वरच्या साईडला, दारावर लागलं पाहिजे. दारावर लागलं पाहिजे. उंबरठ्यावर नको, पाय लागतो तिथं, पाय लागतो आपला तिथं. तर त्याच्यावर बघा तुम्ही, किंवा पावलं असतात बघा, देवीचे पावलं, त्याच्यामध्ये सेंटरला स्वस्तिक असते. ते तसं कधीच नाही पाहिजे. उंबरठ्याला तुम्ही ते नाही करू शकत. स्वस्तिक लावू, प्लेन उंबरठा ठेवा लाकडाचा, ते खूप मोर दॅन सफिशियंट. तो अगदी व्यवस्थित. ओके. तर तशा पद्धतीने तुम्ही घराची जी हे आहे रचना ती तुम्ही बघू शकता. आणि आता याच्यामध्ये जर नसेल, तुम्ही आता आपण जसं बोललो एक फ्लॅट मिळते म्हणजे एक वास्तू मिळते, 3 लोकांना तर मिळालं, तर मग त्याच्यासाठी खूप सारे उपाय आहे, ते आपण करू डिस्कस. आता मॅम, प्रत्येकाचं स्वप्न आहे की खूप श्रीमंत बनायचंय. बरोबर. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपण एकच आयुष्य मिळालंय आपल्याला, तर आपण काहीतरी आपलं चांगलं नाव कमवू आणि गर्भश्रीमंत बनू. गर्भश्रीमंत मी कसा बनू शकतो, वास्तूमध्ये मला काय करावं लागेल? आता याच्यामध्ये कसं असते बघा, आपली कुंडली ती पण मॅटर करते का? ती मॅटर करते. पण आता समजा तुमची जन्माची वेळ आहे आणि तुमची जन्माची तारीख आहे, ती तुम्ही बदलू नाही शकत. तुमच्याही हातात नाही, माझ्याही हातात नाही. जन्म झाला त्या वेळेला जो एक स्क्रीनशॉट निघतो, चंद्र कोणत्या राशीत आहे, प्रत्येक राशीचं काय भ्रमण आहे, हा जो निघला तो निघला, तो तुम्ही बदलू नाही शकत. पण वास्तू तुम्हाला 100% किती श्रीमंत व्हायचं, गर्भ श्रीमंत व्हायचं, किती श्रीमंत व्हायचं, ते तुम्हाला वास्तूमधून होता येते. होत आहे. कुंडली जरी माझी वीक आहे तरी मला वास्तू श्रीमंत बनवू शकते. आता कुंडलीमध्ये बघा तुम्ही, एक गजकेसरी योग असतो. ओके. तो गजकेसरी योग जो आहे तो ज्याच्या कुंडलीत असेल, तुमच्या कुंडलीत आहे, तुम्ही प्रचंड श्रीमंत बनाल. पण एखादी व्यक्ती तिच्या कुंडलीत नाही,
मग तो गजकेसरी योग सुद्धा आपण वास्तूमध्ये बनवू शकतो, तो तयार करू शकतो. आता 9चे 9 प्लॅनेट आहेत, जे आपले 9 ग्रह आहेत. या 9 ग्रहांना आणून आपण आपल्या वास्तूत नाही बसवू शकत की तुम्ही बॅलन्स होऊन जा सगळेजण येऊन इथं, शक्य नाही. पण काही सिम्बॉलिक गोष्टी असतात, त्यांच्या काही वस्तू असतात, काही आर्टिफॅक्ट्स असतात, काही आयडॉल्स असतात, मूर्त्या, काही असे पीस असतात की ते तुम्ही ठेवले घरामध्ये त्या त्या जागेवर, तर तुम्ही पूर्ण वास्तू तुमची बॅलन्स कराल. आता त्यासाठी तुम्हाला मी 2-3 रेमेडीज सांगते. येस, गर्भ श्रीमंत बनायसाठी. गर्भ श्रीमंत बनण्यासाठी. आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला डोअरचं सांगते. ओके. आता डोअर जे आहे, आता कितीही मी म्हटलं, आता डोअर पाहिजे असते आपल्याला N4 मध्ये, N5 मध्ये, N3 म्हणजे हे नॉर्थचे झोन आहेत, उत्तरेचे हे पद आहेत. ठीक आहे. आता पूर्वेचे पद बघाल तर E3 आणि E4. त्याच्यानंतर जर तुम्ही बघाल तर तुम्ही पश्चिमेला जर जाल तर पश्चिमेमध्ये W4 आणि W5 ओके, हे 2 पद आहेत. आणि दक्षिणेचं सुद्धा दार तुम्हाला प्रचंड श्रीमंत करू शकते. हा एक गैरसमज आहे की दक्षिण आपल्याला श्रीमंत करत नाही. S4 मध्ये तुम्ही जर दार ठेवलं, मुख्य द्वार, तर तुम्ही पाण्यासारखा पैसा कमवू शकता. आता फ्लॅटमध्ये आपण ते दार ओपन करू शकत नाही, E3चं डोअर पाहिजे. आता तुम्ही जर का ते खोदायला गेलं, समजा हा E3 आहे, याच्या मागे शेजाऱ्याचं घर आहे, बरोबर, आपण कसं करणार? नाही शक्य. पैसे तर पाहिजे, श्रीमंत तर व्हायचे. मग काय करायचं मी तुम्हाला सांगते. त्यासाठी काय करायचं, डिग्री लावून E3चा झोन काढायचा. ओके, ठीक आहे. E3च्या झोनच्या पुढे फक्त चेक करायचं की हा E3चा झोन आहे, याच्यासमोर टॉयलेट नको, फक्त एवढे एक चेक करायचं, याच्यासमोर टॉयलेट नको. E3च्या झोनमध्ये तुम्हाला एक मिरर लावायचा आहे, आरसा असावा 2 फूट बाय 4 फुटाचा, 2 फूट असा, 4 फूट असा. ओके, म्हणजे लांबी जी आहे त्याची ती 4 फूट, रुंदी जी आहे ती 2 फूट. बरोबर. ठीक आहे. आता तो आरसा कधी लावायचा, एक तर सोमवारी जे चंद्राचे दिवस असतात, गुरुवारी, शुक्रवारी, या 3 दिवसापैकी तुम्ही लावू शकता. ओके. आरसा लावण्याच्या पहिले त्या जागेवर केसर घ्यायचं, पाण्यात भिजवायचं, त्या केसरनी स्वस्तिक काढायचे, त्या जागेवर एक तसे 5 स्वस्तिक काढून द्यायचे. ओके. स्वस्तिक काढल्यानंतर हा आरसा जो आहे तिथं प्लेस करायचा. आता आरशामध्ये काय होते, ही बाजू इकडे रिफ्लेक्ट झाली, म्हणजे तुम्ही व्हर्च्युअल डोअर तिथं ओपन केलंय. ओके. मग आता तुम्ही आरसा कुठे कुठे लावू शकता, एक तर N4 मध्ये, N5 मध्ये आणि E3 मध्ये, E4 मध्ये, हे 4 झोन. फक्त चेक करा, त्याच्यासमोर वॉशरूम नको. हे मी माझ्या हजारो क्लायंटच्या इथं हे डोअर मी ओपन करून दिलं. इवन माझ्या घराचं डोअर पण तिथंच आहे. तुम्ही जे म्हणतो ना आपण एक गर्भ श्रीमंत, पाण्यासारखा पैसा, ते डोअर देते. आणि तसा फरक पडला मॅम क्लायंटला पण, सगळ्या खूप फरक पडलाय, खूप जबरदस्त. चांगली रेमेडी दिली. अशा तुमच्याकडे भरपूर आहे अजून. तुम्ही जसं मॅम म्हणजे जसं आता एक्सप्लेन करताय तसंच तुम्ही तुमच्या स्टुडंटला शिकवतात पण वास्तू? हो, मी वास्तूचे क्लासेस जे आहेत ते झूमवर क्लासेस घेते, ऑनलाईन, ऑफलाईन पण असतात, आपले ऑनलाईन पण असतात. तर आपले स्टुडंट पण खूप छान अर्निंग करतायत आता. बरोबर. म्हणजे त्यांनी सुद्धा वास्तूचे कामं सुरू केले आणि त्यांचं खूप छान अर्निंग पण आहे स्टुडंटचं. आणि कन्सल्टेशन पण आपला, कन्सल्टेशन तर आहेच. तर आपण पूर्ण भारतभर, आउट ऑफ इंडिया, सगळीकडेच आपण कन्सल्टिंग देतो. अरे वा, सगळीकडेच देतो, जिथे शक्य आहे तिथे जाऊन, नाहीतर मग ऑनलाईन कन्सल्टिंग आपण करत असतो. राईट. आग्नेय दिशेला वॉशरूम येणं, म्हणजे असं म्हटलं आता मॅम की ईशान्य दिशेचं जे वॉशरूम आहे ते खूप खराब आहे, म्हणजे त्याला तर रेमेडीज नाही, बट आग्नेयाला रेमेडी आहे. आग्नेयाला रेमेडी आहे. ती काय? हे बघा, आग्नेय दिशेला जर वॉशरूम असेल ना, तर सगळ्यात पहिले काय प्रॉब्लेम होतो, आग्नेय दिशेचा वॉशरूम तुमचा कॅश फ्लो थांबवतो. ओके. कर्जबाजारी बनवतो. जर आता समजा जसं आपण म्हणतो एक घर घेतलंय आम्ही आणि त्या घरा लोनवर आहे ते घर, तर ते लोनचे हप्ते पण जाणार नाहीयेत, एवढा मोठा दोष आहे. आता त्याच्यामध्ये काय करायचं, ती जी जागा आहे ती शुक्राची जागा आहे, साऊथ ईस्ट जी आहे ही शुक्राची आहे. शुक्र काय देतो आपल्याला, लक्झरी लाईफ देतो. मग तिथं काय करायचं, जिथं जे कमोड आहे किंवा इंडियन सीट आहे, वेस्टर्न किंवा इंडियन कुठलं तरी एक सीट असते, तर त्याच्या खाली आपण काय करायचं, कॉपरची स्ट्रीप असते, ती त्याच्या कमोडच्या 4 बाजूनी, 3 बाजू समोर आणि एक मागची बाजू, किंवा इंडियन आहे तर त्याच्या 4 बाजूनी कॉपरची स्ट्रीप लावा. आणि शक्य असेल तर टाईल्स ज्या असतात त्याच्या, तर त्या टाईल्सचा कलर तुम्ही ग्रीन करा, म्हणजे ग्रीन कलर पाहिजे तिथे. ओके. तो दोष तुमचा 100% जातो.
पूर्ण चालला तो. हो पूर्ण ह्या 2 गोष्टी केल्या, हा. कॉपरची स्ट्रीप आणि तुम्ही तिथं जे आपण ग्रीन कलर बोलतो तो ग्रीन कलर करा, 100% हा दोष जाईल. आणि ती कॉपरची स्ट्रीप मॅम वरतून लावायची का अशी? हा टाईल्सला कटरनी कट करायचं, ओके. जो गवंडी असतो हा. टाईल्सनी कट कट करतो करतात. आणि त्याच्यामध्ये ती जॉईंट मध्ये ती बसवून द्यायची. ओके. फक्त जे कमोड असते ते मध्ये पाहिजे, त्याच्या चारी बाजू चारी बाजूने कॉपरची ती आली पाहिजे. ओके. स्ट्रीप आली. आजकाल काय ना की नवरा बायको मध्ये भांडण वाढत चालले, हो. रिलेशनशिप थोडे खराब होत चालले, हो हो त्याला लाईफस्टाईल पण कुठे कुठे फरक पडतो आणि कधी कधी ऍक्च्युअल इश्यूज पण असतात. ते कमी होण्यासाठी म्हणजे नवरा आणि बायकोमध्ये प्रेम टिकून राहण्यासाठी तुम्ही काय सांगाल मॅम, की वास्तू कशी काम करते आणि काय दोष असतो म्हणून नवरा आणि बायकोमध्ये भांडणं होतात आणि त्यांचं पटत नाही, आणि ते दूर करण्यासाठी आपण काय करू शकतो? हा जो विषय आहे ना की हा खूप मोठ्या स्तरावर वाढलाय आता, की हजबंड वाईफ आणि हजबंड वाईफच नाही, रिलेशनशिपचे प्रॉब्लेम हे सगळीकडेच वाढत आहेत. आता त्याच्यामध्ये वास्तूमध्ये दिशा ज्या कारणीभूत असतात ती असते निवृत्ती दिशा. नैऋत्य. निवृत्ती दिशा ही रिलेशनशिपची दिशा आहे. ओके. की आणि ती आपली पितरांची पण दिशा आहे, आपली जे पित्र आहे त्यांची दिशा आहे, रिलेशनशिपची पण दिशा आहे. जे कौटुंबिक एक आनंद पाहिजे, समाधान पाहिजे. त्यानंतर दुसरी दिशा कारणीभूत आहे ईशान्य दिशा. कारण ईशान्य दिशेला जर दोष आला, ईशान्य दिशा ही इथं असं बोललं जाते की भगवान महादेवाची ती जागा आहे. जर त्या दिशेवर दोष आला किंवा त्या दिशेवर किचन आलंय म्हणजे अग्नी आलाय तिथं किंवा टॉयलेट बाथरूम आलं, तर ईशान्येकडून आपण बघतो क्लिअरिटी ऑफ माइंड. मग माइंडमध्येच क्लिअरिटी नसणार आहे तर मग पटायला थोडासा प्रॉब्लेम येणार. बरोबर आहे. त्यानंतर अजून एक दिशा कारणीभूत आहे त्याच्यासाठी, जी आहे वायव्य दिशा. वायव्य दिशा जर जास्त एक्सटेंडेड असेल किंवा तिथं जर कट असणार आहे तर त्यांनी पण ती चंद्राची दिशा आहे. मनाचं जे आपण कनेक्शन चंद्रासोबत जोडतो. बरोबर आहे. तर मग तिथं जर दोष असेल तर तो पण प्रॉब्लेम येतो. त्या प्रॉब्लेममुळं पण नवरा बायको पटण्यामुळं, भांडणं होण्यामुळं ते एक कारणीभूत आहे. दुसरी त्यांची बेडरूम. जर बेडरूम वायव्यला असेल तर त्याच्यामध्ये थोडा चंचल होऊन जातो आणि त्याचं घराच्या बाहेर लक्ष जाते. मग घराच्या बाहेर लक्ष गेलं की थोडंसं पटायला थोडा प्रॉब्लेम होतो. बरोबर आहे. त्यानंतर आग्नेयला जर बेडरूम आली तर जर आग्नेयला बेडरूम आली तर त्यांना ती बेडरूम चेंज करावी लागेल. वायव्यची बेडरूम आहे ते चेंज करावी लागेल. पण आता चेंज करणं शक्य नाही. कोणाकोणाचा 2 BHK किंवा 1 BHK आहे, त्याच्यामुळे त्यांना आग्नेयचीच बेडरूम मिळाली. मग तिथं काय उपाय करा? आता तिथं काय उपाय करायचा, एक एक दिशानुसार मी उपाय सांगते. आग्नेयची जर बेडरूम आहे तर आग्नेयच्या बेडरूमला तुम्हाला तिथं येलो कलर, पिवळ्या कलरचे पडदे, पिवळ्या कलरची बेडशीट, पिलो कव्हर पिवळ्या कलरचे, थोडेसे फ्लावर्स ठेवा डेकोरेटिव्ह असं. पण जेवढा येलो कलर तुम्हाला तिथं करता येईल तेवढा करा. हे कोणत्या दिशेला सांगितलं? आग्नेय दिशा. अग्नेय दिशेला. येलो कलर, कारण अग्नी येतो त्याच्यात. अग्नी येतो. ओके. आता मग पिवळ्या कलरने काय होतंय, अग्नी जो आहे हा अग्नी भडकला. आता जर अग्नी खूप भडकला तर त्याला शांत करण्यासाठी आपण काय करतो, माती टाकतो. बरोबर आहे. मातीचा रंग कुठला आहे, पिवळट. हो. तर मग तो कलर जर तिथं केला तर तो अग्नी बॅलन्स राहील. आणि जर का वायव्यला बेडरूम आहे, वायव्य म्हणजे नॉर्थ वेस्टला, जर नॉर्थ वेस्टला बेडरूम आली तर चंचलता फार येते. तिथं काय करायचं, एक तर वायव्य कोपऱ्यामध्ये एक 10-20 ग्राम चांदी जमिनीच्या आतमध्ये ठेवायची, किंवा एक पातळ चांदीचा असा चंद्रमा बनवून घ्यायचा, जो हाफमून असतो ना, अष्टमीचा चंद्रमा, तो घेऊन त्या दिशेला, नॉर्थ वेस्टच्या दिशेला पेस्ट करा. त्याने काय होईल, थोडं डोकं सगळ्यांचं असं शांत चांदी शांत कर. हा, चांदी शांत करते. आणि शक्य असेल तर बघा दक्षिणेला किंवा निवृत्तीला बेडरूम करून. परत निवृत्तीचे पण दोष नको. निवृत्तीला जर दोष असेल, समजा निवृत्ती जास्त एक्सटेंडेड असेल किंवा जास्त कट असेल, तिथं थोडं कॅक्टस नको घरामध्ये. काटेरी झाडं असतील ना, तर काटेरी झाडांनी पण खूप दोघांमध्ये अनबन खूप राहते काटेरी झाडांनी. तर ते कॅक्टस घरामध्ये नको. जर असेल तर ते लगेच काढून तिथं. आणि ईशान्य जेवढी चांगली ठेवता येईल, नीट क्लीन, एकदम ऑर्गनाइज. ईशान्य दिशा क्लीन पाहिजे. हा, एकदम क्लीन पाहिजे. तर ती क्लीन ठेवायची. आणि त्यानंतर एक वॉटर फाउंटन सहज इझिली कुठं पण मिळून जातो. तर तो ईशान्य आणि पूर्व याच्यामध्ये एक दिशा असते, ईस्ट नॉर्थ ईस्ट. तिथं तुम्ही तो जो वॉटर फाउंटन आहे तो वॉटर फाउंटन ठेवा. ओके. त्याच्यामुळे काय होईल, घरामध्ये एक प्लेफुलनेस, असं एक आनंदी वातावरण राहील. बरोबर. आणि सगळ्या ह्या दिशा बॅलन्स केल्या तर मग त्यांचं दोघांचं मग
पटू शकतं पटू चांगलं. शकते चांगल्या पद्धतीने. फाउंटन आजकाल ते पण मिळतात, असे शोकेस असतात आणि एखादी मूर्ती असते मग त्याच्यातून पाणी गळत असतं, तसंही फाउंटन हा, तसं शोकेस पण होऊन जाईल आणि एक छान वाटेल ते. ते दिसायला शोपीस दिसेल. हा त्याच्यासोबतच तुम्ही जर का अमेझॉनवर बघितलं इझिली तर तुम्हाला स्वानचे पेयर भेटतील. तो जो हा. स्वानचे पेयर असतात पिंक कलरचे, ओके ते बेडरूम मध्ये ठेवा. बरोबर, ते जर बेडरूम मध्ये ठेवलं तर थोडंसं बॉन्डिंग थोडं दोघांचं असेल. बेटर होईल. हा, एकदम असं चांगलं होईल की ते जर ठेवलं तर ती एक रेमेडी तुम्ही करू शकता. स्वानच्या पेयरची पण रेमेडी तुम्ही करू शकता. येस, गजकेशी योग जो आहे तो कुंडलीत असतो आणि ज्याच्या कुंडलीत तो असतो तो चांगला श्रीमंत व्यक्ती बनतो, गर्भश्रीमंत बनतो. पण जर नाही एखाद्याच्या कुंडलीत, हा, तर तुम्ही त्याच्या वास्तूमध्ये हा. त्याला कसा बनवाल मॅम? आता बघा, वास्तूमध्ये जेव्हा तुम्ही कलर थेरपी करता, जेव्हा कलर देता, तेव्हा येलो कलर जो आहे हा गुरुचा कलर आहे, पिवळा कलर जो आहे, आणि पांढरा कलर जो आहे तो चंद्रमाचा आहे. चंद्र आणि गुरु हे जेव्हा कुंडलीत सोबत येतात तेव्हा तो गजकेशरी योग बनवतात. आता आपल्या वास्तूमध्ये कसं करायचं, तर आता जेव्हा तुम्ही इंटेरियर करता, ते इंटेरियरमध्ये जो गोल्ड कलर असतो बघा, गोल्डचा कलर, तो कलर त्याच्यासोबत चंद्रमाचा जो कलर आहे तो असा सिल्वर कलर, हा तो कलर एकत्रित येईल असं बघा. त्याचं जर कॉम्बिनेशन केलं तुम्ही तर तो एक गजकेशरी योग क्रिएट करतो. त्यानंतर आपलं जे देवघर आहे किंवा देवघर ईशान्येला नसेल, ईशान्येला किंवा उत्तरेला, तर तुम्ही तिथं एक जो मातीचा असा कलश असतो, माती म्हणजे गुरु, मातीच्या कलशामध्ये नारळ म्हणजे चंद्रमा, जर तुम्ही कंटिन्यू या कलशाची स्थापना केली तर तो कलश तुम्हाला गजकेशरी योग जो आहे तो गजकेशरी योग निर्माण होतो. आणि त्याच्यामुळं तो कलश तुम्ही उपाय करून बघा. हा उपाय जो मातीच्या कलशामध्ये जर तुम्ही नारळ ठेवलं तर तो प्रचंड तुमच्या घरातला जो कॅश फ्लो जो आहे तो कॅश फ्लो खूप वाढवतो. ओके. आणि कॅश फ्लो वाढवण्यासाठी एक खूप सुंदर एक छोटीशी रेमेडी आहे. उत्तर दिशेला जो काचीचे हे असतात, ब्लू कलरचे वेसल्स असतात, ते जे पॉट असतात, त्या पॉटमध्ये मनी प्लांट लावा पाण्यामध्ये. तो पण तुमच्याकडचा जो कॅश फ्लो जो आहे तो कॅश फ्लो खूप चांगला वाढवतो. ब्ल्यू कलरच्या पॉट मध्ये मनी प्लांट लावा. मनी प्लांट लावायचा. आणि कोणत्या दिशेला ठेवायचं मॅम? उत्तरेला. उत्तरेला ठेवायचं. हा, हे उत्तरेला ठेवा. हे जे योग आहेत हे तुम्हाला जो म्हणजे आपल्याला जो पैसा पाहिजे तो पैसा खूप वाढवतो. त्यानंतर मी आता विषय चालला आपला पैशांचा विषय, तर त्याच्याच रेमेडी सांगते. येस मॅम, येस येस सांगा. घरातला जो अग्निकोपरा आहे, आपल्या ग्रंथामध्ये असा उल्लेख केलेला आहे की आग्नेय दिशेला जेवढा अग्नी पेटेल तेवढा तुमचा कॅश फ्लो वाढेल. त्याच्यामुळे तुम्ही किचन जे आहे ते आग्नेयला ठेवा. आता किचन सगळ्यांना शक्य नाही नाहीये होत. हा. आग्नेयला ठेवणं, तर मग आग्नेयाला तुम्ही एक दिवा ठेवायचा आहे. तो दिवा प्रयत्न करा की आता आपल्याला पैसे तर प्रत्येकाला करोडोमध्येच पाहिजे, हो हो एक्झॅक्ट. पण जर तुपाचा दिवा 24 तास लावायला सांगितलं तर परत विचार की अरे, हा किती. पण तसा विचार करू नका, माइंडमधून तो विचार काढून टाका. ओके. तुपाचा दिवा तुम्ही 24 तासासाठी 21 दिवस सतत तिथं ठेवा, अखंड दिवा. आता तो जेव्हा दिवा तिथं ठेवताय तुम्ही, तो दिवा लावण्याचा एक विधी आहे. ओके. तो दिवा घ्यायचा, त्या दिव्यामध्ये जेव्हा आपण तूप टाकतो, तूप टाकल्यानंतर जेव्हा प्रज्वलित करायचा, तेव्हा शिव सरोदे सगळ्यांना माहीत असेल स्वरशास्त्र, तर स्वरशास्त्राप्रमाणे आपला जो श्वास आहे तो श्वास होल्ड घ्यायचा, पूर्ण त्याला होल्ड करायचा. आणि आपली इच्छा काय आहे, आपण करतोय कशासाठी, पैशांसाठी. तर जेव्हा तुम्ही मॅचबॉक्स दिवा प्रज्वलित करता तेव्हा ती इच्छा त्यात टाकायची. ओके. की माझ्या घरामध्ये अपार धन 10 दिशांनी माझ्या घरामध्ये पैसा येतोय, आणि येतोय तो प्रचंड प्रमाणात येतोय, असं बोलून तो दिवा प्रज्वलित करा. आणि त्यानंतर नॉर्मल श्वास जो आहे तो तुमचा नॉर्मल श्वास करा. आणि सिलेमन, दालचिनीची पावडर करून ठेवायची, आणि एक छोटीशी चुटकी असं एक चिमूटभर घ्यायचा आणि त्याच्यावर स्प्रिंकल करायचा. ओके. त्या दिव्यावर. हे डेली करा. साऊथ ईस्टला फक्त लाईट, तो जो लाईट असतो ना रेड कलरचा, तो लावून पैसे येत नाही असं आपण बऱ्याच ठिकाणी लाईट लावा आणि त्याने पैसे नाही येत. तुम्ही हा उपाय करा आणि मला मेसेज करा की बाबा किती कॅश फ्लो तुमचा वाढला. मी स्वतःच करतो. करा. आणि त्याच्यासोबत अजून एक करा की जेव्हा तुम्ही कुठलं लिक्विड घ्याल, जसं तुम्ही चहा घ्याल, कॉफी घ्याल, पाणी घेताय, तर त्याच्यामध्ये थोडंसं एक चिमूटभर ती दालचिनीची पावडर त्याच्यामध्ये टाका. ही एक वैदिक रेमेडी आहे. ही आपल्या ग्रंथातली रेमेडी. मी म्हणजे जसं काही इथं आपण जे काही आपली चर्चा चालली आहे सगळे ग्रंथाच्या आधारावर, ग्रंथांमधल्या रेफरन्सेस. हा, सगळे रेफरन्स आपले ग्रंथाचे आहे. तर ग्रंथामध्ये ही दिलेलं आहे की एक चिमूटभर ती दालचिनी त्या पाण्यात टाका आणि बघा तुमचा कॅश फ्लो किती वाढतोय. त्याने म्हणजे कॅश फ्लो वाढवण्यासाठी ही ट्रीटमेंट आहे. बरोबर आहे. त्यानंतर अजून एक कॅश फ्लोसाठी म्हणजे इच्छापूर्तीसाठी अजून एक दिशा आहे आपली
ती दिशा आहे पश्चिम दिशा. पश्चिम दिशा. पश्चिम दिशा. पश्चिम दिशा आहे ते 265 270 या जागेवर. आता या जागेवर काय करायचं, एक कल्पवृक्ष तुम्ही अमेझॉनवर कुठेही बघितला, नेटवर सर्च केलं, कल्पवृक्षची प्रतिमा तुम्हाला मिळून जाईल. तो एक कल्पवृक्ष जो आहे तो त्या ठिकाणी लावायचा. ओके. आणि रोज शक्यतो एक वेळ ठरवा तुमची आणि त्या कल्पवृक्षाच्या खाली बसून, जसं मी तुम्हाला मगाशी स्टोरी सांगितली की कल्पवृक्ष इच्छा पूर्ण करत होता, बरोबर. तुमची जी इच्छा आहे ती इच्छा तिथं बसून व्हिज्युअलाइज करा. 10 मिनिटं जरी तुम्ही देऊ शकले स्वतःला, रोज एक वेळ घ्या. तुम्हाला दिवसभर जमत नाही, रात्री 10 वाजता बसा की मला इथं बसून माझी ही इच्छा पूर्ण करायची. मला किती धन पाहिजे. अपार धन बोललं ते युनिव्हर्सला कळणार नाहीये. किती पाहिजे, महिन्याला किती पाहिजे, माझा टर्नओव्हर किती झाला पाहिजे, त्याच्यापेक्षा मला प्रॉफिट किती मिळालं पाहिजे. मग टर्नओव्हर झाला समजा 1 कोटीचा आणि प्रॉफिट भेटलं 10 लाख, तर मग ते पण कुठं गणित जुळत नाही. तर मग एक आकडा तुमच्या मनात घ्या आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही तिथं बोला. पश्चिम दिशेला जो आपण हे करतोय ते, कारण पश्चिम दिशा जी आहे ही इच्छापूर्तीची दिशा आहे. ओके. ही जो कोपरा आहे हे आहे 265 डिग्री जी आहे ही इच्छापूर्तीची दिशा आहे. तर त्या दिशेला जर बसून तुम्ही मेडिटेशन करता तर तुमच्या इच्छांची पूर्ती होते. हा. त्यानंतर अजून एक कॅश फ्लो साठी रेमेडी आहे आग्नेयची. आग्नेय दिशा पैशावालीच वाटते मला खूप. ती कॅश फ्लोचीच दिशा आहे. आग्नेय दिशा जी शुक्र आहे म्हटल्यानंतर ती कॅश फ्लोची दिशा, लक्झरी पूर्ण आणि कॅश फ्लोची दिशा आहे. तिथं पण एक रेमेडी आहे अजून एक. तर तिथं काय करायचं, एक 6 लवंग घ्यायच्या. लवंग इझिली आपल्या घरात मिळूनच असतात. एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा, त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये त्या 6 लवंग ठेवायच्या आणि त्याच्यासोबत थोडीशी पिवळी मोहरी ठेवायची, भीमसेनी कपूर ठेवायचा आणि त्याची एक छोटीशी पोटली बनवून आग्नेय दिशेला ते हँग करून ठेवा. लवंग घ्यायचे 6 लवंग. 6 लवंग, थोडंसं भीमसेनी कपूर, हा, आणि पिवळी मोहरी एकत्र करायची आणि आग्नेय दिशेला ठेवून द्यायची. हा, ते लाल कपड्यामध्ये बांधून ती आग्नेय दिशेला. आणि मग ज्यांचं वॉशरूम आहे तेही ठेवू शकतात. वॉशरूम मध्ये नाही, त्या झोन मध्ये त्या साईडला बाहेर थोडंसं बाहेर ठेवायचं. राईट. अशा वेगवेगळ्या ह्या भरपूर रेमेडीज आहेत. हे आता मॅमने फक्त 2-3 सांगितल्या, अशा मॅमकडे 100-200 भरपूर आहेत. येस. तुळशी असते मॅम, तुळस घरात का हवी? तुळस जी आहे ना, तुळस 24 तास ऑक्सिजन देते. दुसरी गोष्ट, तुळशीमध्ये जे कंटेंट आहे ते मर्करी कंटेंट आहे. जे मर्करी जे पारा आहे आपला, तो तुळशीमध्ये आहे. तुळशीमुळे काय होते, एक तुम्ही बघा, घराची जर निगेटिव्हिटी चेक करायची असेल आपल्याला तर तुळस ठेवा दारामध्ये. आणि जर ती तुळस सुकली तर समजा या घरामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे. ओके. म्हणजे तुळस जर दारात हिरवीगार आहे तर ती घरातली निगेटिव्हिटी दूर करायला मदत करते. इतकी पॉवरफुल तुळस असते. त्याच्यामुळे निगेटिव्हिटीचं ते एक खूप चांगलं साईन आहे तुळशीचं. म्हणजे कोणत्या दिशेला ठेवायची तुळस घरामध्ये? तुळस शक्यतो ईशान्य, पूर्व, आपला उत्तर कोपरा किंवा पश्चिमेला पण ठेवली चालते. फक्त दक्षिणेला तुळस नको. दक्षिणेला उत्तर पूर्व दिशेला असेल तर बेटर आहे. हा, आणि पश्चिमेला पण ठेवली तरी चालते, पण दक्षिणेला नाही ठेवायची. दक्षिणेला आता इमॅजिन करत होतो माझ्या घरी मी कुठे ठेवली तर बरोबर उत्तर पूर्व ईशान्य दिशेला आहे तिथंच तुळस. अच्छा. म्हणजे ओके. कारण तुळशीपासून येणारी जी हवा आहे ना, म्हणजे सूर्याची किरण पडतायत त्याच्याबरोबर, तिथून जी हवा येते ती हवा पूर्ण घरात प्रभावित होते आणि पूर्ण घरातलं वातावरण जे आहे ते पॉझिटिव्ह करते. आणि फरक पण जाणवतो मॅम लगेच. म्हणजे तुळसचा जो आहे ना, तुम्ही जे सांगितलं की कुठे कुठे आपण बघतो की तुळशी जळून जाते, तिथे निगेटिव्हिटी असते. तिथं खूप साऱ्या निगेटिव्हिटी असतात. निगेटिव्हिटी कशा असतात माहितीये का, ह्या जमिनीच्या आतून असतात. आता ह्या मल्टी स्टोरी बिल्डिंग तयार होत आहेत. आता आपल्या इथं पुण्यातलं जर उदाहरण द्यायचं तर काही सोसायटी अशा आहेत की तिथं पहिले स्मशान होते, दफनभूमी होते. पण आता याच्यामध्ये काय होते, जेव्हा ही बिल्डर लोक कामं करतात तर यांना जो बेसमेंटला त्यांना पार्किंग बनवायचं असते, त्याच्यासाठी ते काय करतात, 10-12 फूट खाली जातात आणि जेवढी माती असते ती काढून त्यांना फेकावी लागते. मग फेकून ती त्याच्यामध्ये त्यांचे कॉलम उभे राहतात, तिथं पार्किंग येतात. मग त्याच्यामुळे तिथं निगेटिव्हिटी राहत नाही. पण जर एखादा कोणी बंगलो बांधला तर तो एवढी माती काढून फेकणार नाहीये, काढतो तो कॉलमसाठी, पण परत ती माती भरतो. बरोबर आहे. मग तिथं ती निगेटिव्हिटी जास्त तयार होते. जमिनीमध्ये ज्या काही एनर्जीज असतात, जसं जिओपॅथिक स्ट्रेस आहे तो जर जमिनीमध्ये असला तर त्याच्यामुळं पण, जसं एखादी बिल्डिंग बघा, तुम्ही कोणाच्या ऑफिसमध्ये गेले, तुम्हाला तिथं असं फ्रेश नाही वाटणार. जसं आता इथं आपण आहोत बसलेलो आहोत, पण आपल्याला वेळेचं अंदाजच नाही, आम्ही किती वाजता आलो, अगदी वेळ अगदी सहज कसा गेला कळलं नाहीये. तर एखाद्या ठिकाणी आपण गेलो की असं वाटतं कधी एकदा उठून जाऊ. तर तिथं त्या एनर्जीज असतात.
बरोबर. त्याच्या मग आता त्या एनर्जी मग तुम्ही सायंटिफिकली पण असतात. दुसरं आपण जे म्हणतो की काही अतृप्त आत्मे असतात ते पण कुठं कुठं ठाण मांडून बसलेले असतात. त्याचं कारण काय असते की त्या ठिकाणी जेव्हा दफनभूमी होती तर तेव्हा काही बोन्स जमिनीच्या आत राहिलेले असतात आणि ते जे सोल असतात ते त्या बोन्सला सोडायला तयार नसतात. त्याच्यामुळे त्यांचा वावर तिथं असतो. ओके. आणि जेव्हा त्यांचा वावर तिथं आहे तर त्याच्यामध्ये एक डलनेस जो म्हणतो ना आपण, तो डलनेस येतो. ओके. फ्रेश वाटत नाही. असं मला एक एक्सपिरियन्स आला, तो मी शेअर करू. येस मॅम, नक्की नक्की नक्की. मी एका ठिकाणी व्हिजिटला गेले होते. माझी मुलगी अदिती सोबत होती माझ्या आणि ती गाडीतच बसली होती. ती काही माझ्यासोबत आली नाही. ती बिल्डर लोक होती, 3-4 जण आणि आम्ही असं साईटवर फिरत होतो. तिथे मला एक छोटा मुलगा, एक 5-1 वर्षाचा मुलगा मला दिसला. मला स्पष्ट अजूनही डोळ्यापुढे दिसतो. येलो कलरचा टी-शर्ट होता. पूर्वी मी अशा गोष्टींवर विश्वास नव्हते ठेवत. मला कोणी सांगितलं ते म्हणायचे नाही असं. पण जेव्हा स्वतः अनुभव घेतो ना तेव्हा ते हे होते. बरोबर आहे. तर मला तो असा पाठमोरा दिसला. तो तिथे खेळत होता. तर मला काय वाटलं, एवढी मोठी साईट आहे, लेबर आहेत कामाला, तर मुलगा खेळत असेल. तर ती साईट बंद होती, थोडीच लेबर होती, 1-2 लोकच होते तिथं. पण मला वाटलं असेल यांचा मुलगा. मग मी थोडं फिरून आली, बघितलं तिथं मुलगा नाहीये. तर मी म्हटलं इथे एक मुलगा खेळत होता. तर ते म्हटले नाही, इथं कोणीच नाहीये. मग मी शांत बसले. त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. मग ऑफिसमध्ये आम्ही चर्चा करायला बसलो. तर तिथे मी त्यांना विचारलं की इथे एक लहान मुलाला घेऊन काही अशी गोष्ट घडली का, की म्हणजे असं लहान मुलगा काही अपघातात गेला. तर ते म्हणे असं काहीच नाही झालेलं आमच्या इथं. तर तुम्ही काय विचारतात? म्हटलं काही नाही. म्हटलं आता यांना कशाला आपण घाबरवायचं, म्हणून मी काहीच नाही बोलले. मी पुढे गुजरातला व्हिजिटला जायचं होतं. मी गुजरातला निघून गेले. नाशिकमध्ये झाली ही गोष्ट. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला ते बिल्डर जे आहेत त्यांचा फोन आला की ताई तुम्ही काल तो प्रश्न विचारला तो का, म्हणजे कशासाठी विचारला. तर म्हटलं मला तिथे एक लहान मुलगा दिसला. तर ते म्हटले की आमचे एक तिथे लेबर होते, त्यांचा मुलगा बाजूच्या विहिरीत पडून गेलाय. तर मी म्हणे घरी माझ्या वडिलांना विचारलं तर त्यांनी मला ही गोष्ट सांगितली. तो तिथं होता मुलगा. आता तो मुलगा निगेटिव्हिटी पसरवत नव्हता. त्या मुलाला एक मुक्ती पाहिजे होती, म्हणून मला तो दिसला की की दिसला. म्हणजे मग मी त्यांना काही विधी सांगितले, त्यांनी ती विधी केली. असं 2-4 साईटवर मला असे अनुभव असे आलेत. मग आता थोडंसं असं हे झालं की आता ते असं दिसलं की कळून जाते. पहिले थोडं असं भीती वाटायची, पण आता कळालं की ते आपल्याला काही करत पण नाही ते असं, पण ते जाणवतात आपल्याला. पण त्याच्यामुळे त्या ठिकाणचा जो ऑरा आहे तो पूर्ण निगेटिव्ह होऊन जातो. म्हणजे पूर्ण असा डलनेस, त्याला असं बोललं जाते आपल्या सायंटिफिक लँग्वेजमध्ये सिक बिल्डिंग सिंड्रोम. म्हणजे ती बिल्डिंगच पूर्ण आजारी होऊन जाते. ती बिल्डिंग. आणि तुम्ही बघा ना, काही मॉल जे आहेत 8-10 वर्ष खूप छान चालतात आणि नंतर बघा तो पूर्ण बंद होऊन जातात. पूर्ण बंद होऊन जातात. भकास वाटतं, एकदम भकास वाटतात असे. तर तिथं ते ह्या एनर्जीज तिथं असतात, ह्याच्या निगेटिव्हिटी. त्याच्यासाठी मग आपण जे काही आता वास्तूमध्ये काही इन्स्ट्रुमेंट असतात, काही उपाय असतात, काही विधी असतात, हवन असतात, ते मग आपण चेक करू शकतो आपण. म्हणजे तुम्ही असे काही इन्स्ट्रुमेंट आहे का की आपण जे चेक करू शकतो की इथं निगेटिव्ह एनर्जी आहे का? हो, त्याच्यासाठी आपल्याकडे एल रॉड आहे, ऑरा स्कॅनर आहे, लेकर अँटिना आहे. तर त्यांनी आपण ते पूर्ण चेक करू. बघता येईल आपल्याला. तुम्ही आणले सोबत? हो आणले सोबत. हे ऑरा स्कॅनर आहे. ओके. हे जे आहे याच्यामुळे आपण हे एनर्जी, जमिनीच्या आतमध्ये पाणी आहे का, आपल्या इथे किती निगेटिव्हिटी आहे, माणसाचा ऑरा कसा आहे, हे सगळं कळते याच्यामुळे. की आता मी हाताने करून दाखवते, मी चेक करत नाहीये. समजा ऑरा आपल्याला चेक करायचा, तर हा जर असं झाला तर तो ऑरा एकदम चांगला आहे, किंवा निगेटिव्हिटी जर असली तर हे पूर्ण हे थांबून घेते किंवा हे क्रॉसमध्ये जाते. म्हणजे असं वेगवेगळे यांनी आपण पाणी पण शोधू शकतो. परत जमिनीच्या आतमध्ये कुठं बोन्स आहेत का, म्हणजे पहिले स्मशान होती का, तर ते पण आपण चेक करतो. जसं आता आपल्या इथं जुन्नर आहे, जुन्नरमध्ये खूप सारे पहिले मुघल होते, खूप साऱ्या तिथे हिंसा झाल्या आणि तिथं बऱ्याच अशा दफनभूमी आहेत अशा. तर काय होते, जमिनीमध्ये जेव्हा हे बोन्स असतात, जमिनीमध्ये कंटिन्यू उलथापालथ होत असते. बरोबर. जरी एका ठिकाणी दफनभूमी असेल तर ती जमिनीच्या आतल्या ज्या उलथापालथीमुळं तुमचं 1 किलोमीटरच्या आतमध्ये जर घर असेल तर ते बोन जे असतात ते सरकत आपल्या वास्तूपर्यंत पण येऊ शकतात. पण आता ते पूर्ण वास्तू उकरून शोधणं शक्य नाहीये ना. तर मग हे जे ऑरा स्कॅनर आहे हे खूप मदत करते आपल्याला. याच्यामुळे आपल्याला लगेच, आणि जी जागेवर हे दाखवल याचा सिग्नल, त्या जागेवर खोदलं तर 100% तिथं आपल्याला बोन्स सापडतात. हे इतकं पॉवरफुल. तुमचा अनुभव आहे आतापर्यंतचा, प्रत्येक वेळेस सक्सेसफुल हे आहे. आणि आता माझा जर चेक करायचा तर करू शकतो आपण? हो, करू शकतो आपण. असं पॉझिटिव्हच पाहिजे. नाही असणार ना.
एकदम पूर्ण आणि जाईल ते स्पीड मध्ये झाले करेक्ट. पॉझिटिव्ह आहे. तर हे असे इन्स्ट्रुमेंट असतात, त्या इन्स्ट्रुमेंटने आपण चेक करतो. मनी प्लॅन बद्दल आहे ना लोकांना खूप अट्रॅक्शन आहे कारण त्याच्या नावातच मनी आहे. हो. तुम्ही आधी सांगितलं की मनी प्लॅन ब्ल्यू पॉट मध्ये ठेवायचा आणि तो नॉर्थ साइडला आपण ठेवू शकतो तर चांगले रिझल्ट देतो. हो. अजून काही सांगू शकाल मनी प्लॅन बद्दल तुम्हाला काही अजून एखादी रेमेडी? कारण मनी प्लॅन भरपूर लोकांकडे असतं, आमच्याकडे पण आहे. हो हो तुमच्याकडे पण आहे, ते बघितला तुमच्याकडे पण आहे. तो गिफ्टेड आहे मला, माझ्या एका मित्राने दिला होता, विवेक नावाचा. जेव्हा ऑफिस घेतलं ना तर त्यावेळेस त्याने मला तो दिला होता. आणि इथे हवा कमी आहे म्हणजे आपण बघतो हो. त्याला आम्ही कधी कधी मॉलच्या बाहेर तिकडे ठेवून येतो, ओनामध्ये. उन्हामध्ये ठेवून येतो थोडंसं. बट मॅम तो जगतोय छान आणि चांगलीच ग्रोथ देतोय आम्हाला पण. हो हो. मनी प्लॅनचं असं आहे की तो जेवढी त्याची ग्रोथ राहील ना, ऍक्च्युली तुमच्याकडे मनीची जेवढी ग्रोथ राहील ना तेवढा तो वाढायला लागतो. ओके. हे त्याच्या मागचं एक शास्त्र आहे. आणि तो कसं आहे माहितीये का, खूप मोठ्या मोठ्या पानांवाला असेल ना तर मग उत्तरेला नाही लावायचा. तो छोट्या छोट्या पानांवाला आहे आणि त्याच्यामध्ये पण एक असतो बघा थोडा ग्रीन आणि त्याच्यामध्ये येलो लाईन असतात, तो पण खूप सुंदर आहे. आता ग्रीन कलर म्हणजे बुध, मर्क्युरी, आणि येलो कलर म्हणजे आपला गुरु, ज्युपिटर. तर तो पण तुम्हाला गुरुचा पण फायदा देईल आणि त्याच्यासोबत तो तुम्हाला बुधाचा पण फायदा देईल. ओके. बुध तुमच्या किंवा माझ्या फील्डसाठी आपल्याला बुध फार आवश्यक आहे. हो. बुध म्हणजे बोलणं, वक्तृत्व पाहिजे. हा, तर ते आपल्यासाठी खूप आवश्यक आहे. गुरु म्हणजे नॉलेज, तर तो तुमचा पैसा तर वाढवतो पण तुमचं बोलण्याचं स्किल, त्यानंतर तुमचं जे नॉलेज आहे तो नॉलेज पण वाढवतो. ओके. त्याच्यासोबतच तुम्ही बाकीचे जर वृक्षांविषयी विचाराल ना तर जसं उत्तर दिशा आहे, उत्तर दिशेचा जो स्वामी आहे तो आहे बुध. तर बुधाला फ्लावर्स जे आहेत ना, फ्लावर्स खूप आवडतात, फुलं बुधाला. तर तुम्ही जर उत्तरेला जर खूप सारे वेली लावल्या, चांगली फुलझाडं लावले ना, तर बुध खूप ऍक्टिव्ह होतो उत्तर दिशेला. समजा एखाद्याची फॅक्टरी आहे आणि त्या फॅक्टरीला जर त्यांनी उत्तरेला पूर्ण फुलांचंच कंपाऊंड केलं, फुलझाडं लावली खूप, पूर्वेला आणि आग्नेयेला, म्हणजे उत्तरेपासून पूर्व, ईशान्य, आग्नेय, पूर्व आणि आग्नेय इथपर्यंत तुम्ही फुलझाडं लावा, तुमचा शुक्र पण ऍक्टिव्हेट होणार आहे आणि त्यानंतर तुमचा बुध पण ऍक्टिव्हेट होणार आहे. ओके. फुलझाडं. बरं, तुम्ही उत्तरेचं जर दार असेल तर फुलांचं तोरण लावा, असेल तर फुलांचं तोरण. ओके. आणि परत एक प्लांट आहे बघा, क्रायसुला म्हणून, जेड क्रायसुला. तो पण एक खूप छान. जेड आणि क्रायसुला डिफरंट आहे ना? थोडा फरक आहे, मिनिमल फरक आहे. थोडं, एकाचे छोटे छोटे पान, एकाचे थोडे मोठे. बरोबर. क्रायसुला माझ्याकडे आहे, क्रायसुला. बट सांग. तर तो पण तुम्ही उत्तरेला ठेवा, तो पण तुम्हाला खूप छान मनीची ग्रोथ जी आहे ना ती खूप छान देतो. उत्तर दिशेला. उत्तर दिशेला जेड पण त्यालाच. आणि अजून एक वृक्ष आहे, तुम्हाला सफेद कलरची रुई माहित आहे? हो. सफेद रुई माहित आहे, पण ती तुम्ही घरात लावू नाही शकत. आपलं जे कंपाऊंड आहे, कंपाऊंडच्या आत नाही, ती कुठेतरी बाहेरच पाहिजे, बाहेर लावून. पण ती जवळपास 6-7 वर्षाचं झाड पाहिजे. त्या झाडाचं जे मूळ असते ना, ऍक्च्युली ते 15-20 वर्षानंतर आतमध्ये गणपतीचा आकार तयार होतो. आणि जर ते तुम्हाला मिळालं तर तुमच्या 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती तुम्ही कमावू शकता. कुठं भेटेल ते? आपण जाऊ नक्की शोधायला. तर ते झाड आपल्याला ते काढण्याचं पण त्याचं एक टेक्निक आहे. म्हणजे त्याचं कसं असतं, एक विधी असतो. गुरुपुष्यामृत योग, रविपुष्यामृत योग, या दिवशी ते तुम्ही काढू शकता. आदल्या दिवशी जाऊन त्या झाडाला पहिले त्याची परवानगी घ्यायची की मला धनप्राप्तीसाठी, आणि ते झाडाचं मूळ तुम्ही विकू पण शकत नाही, ते तुमच्या स्वतःसाठी आहे की बाबा मला माझी स्वतःची धनप्राप्ती पाहिजे, त्याच्यासाठी मला हे झाडाचं मूळ पाहिजे, तर मी काढू का, मला परवानगी आहे का? तर ते झाड जर एकदम थरथरलं असं, एकदम ते झाडाला कळते, मला माहितीये जगदीशचंद्र बोसने आपल्याला सांगितलेलं आहे, झाडाला पूर्ण भावना आहे, सगळं कळते. ते जर एकदम थरथर कापलं ना तर समजायचं की याची परवानगी नाहीये. ते शांत असलं तर समजायचं की ठीक आहे, मला यांनी परवानगी दिली. त्याला पाणी वगैरे द्यायचं. दुसऱ्या दिवशी जाऊन त्या झाडाच्या बुंद्याशी थोडंसं, पूर्ण झाड नाही काढलं तरी चालते, थोड्या मुळा असतातच खाली, तर त्या मूळ तुम्ही, पण लोखंडाचे जे अवजार असते त्यांनी नाही काढायचं. तुम्हाला लाकडाचंच एक असं अवजार घ्यावं लागणार आणि त्यांनी ती मूळ काढायची आणि ती मूळ आणून त्याची पूजा करून झाडाची, ती आणून त्याला अभिमंत्रित करून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा. तुमच्या घरातलं जे लॉकर आहे किंवा तुमच्या ऑफिसचा गल्ला असतो त्याच्यामध्ये तुम्ही ते मूळ ठेवू शकता. तर ती श्वेतार्क बोलल्या जाते त्याला,
आपण सफेद रुई बोलतो, हिंदीमध्ये श्वेतार्क बोलल्या जाते. ती एक खूप पॉवरफुल जो प्लांट आहे ना, तो एक खूप पॉवरफुल. मग याच्या मागे कारण काय मॅम? म्हणजे रुईचंच का, किंवा ते गणपतीचं तुम्ही सांगितलं म्हणून ते गणपती आहे ना त्याच्या खाली. गणपती जे आहे ना, जर 15-20 वर्षाचं झाड असेल तर ते ऑलरेडी जुनं झालं, ते काढलं तर तुम्हाला पाप पण लागणार नाही, पण ते पण विधिवतच त्याची परवानगी करूनच. आणि जेव्हा तो गणपती तुम्ही घरात आणता, मग तर तुम्ही एकदमच हे होते. लाईफमध्ये आजकाल असं आपण पाहतो की प्रत्येकाला काही ना काही बिझनेस करायचा आहे. कोणी सक्सेसफुल होतं, कोणी सक्सेसफुल नाही होत. तर बिझनेस वाल्यांसाठी वास्तू कशी हवी, किंवा काय रेमेडी द्याल तुम्ही वास्तूमध्ये काय दोष असतात की त्यांचे बिझनेस अनसक्सेसफुल होतात, आणि काय चांगल्या गोष्टी असतात की त्यांचे बिझनेस चांगले सक्सेसफुल होतात? आता बिझनेससाठी कसं असतं माहिती का, जर ऑफिस असेल, पहिले आपण ऑफिस विषयी बोलूया, नंतर फॅक्टरी विषयी बोलायचं. जर ऑफिस असेल तर त्या ऑफिसमध्ये ऑफिसचं डोअर जे आहे ते आपण ज्या दिशा बोललो त्या दिशांप्रमाणेच, पूर्वेला किंवा पश्चिमेला किंवा उत्तरेला किंवा दक्षिणेला. आता दक्षिणेला जर दार घ्यायचं असेल तर दक्षिणेला S4 मधून एक पद आहे, त्या पदातच दार पाहिजे. त्यानंतर आता ऑफिसची जेव्हा अरेंजमेंट करायची, तर ऑफिसमध्ये काय असते, नॉर्मली तुमचा कॅशियर असतो, एक अकाउंटंट, बरोबर, त्यानंतर तुमचा जे ऑफिसचं टीमवर्क जे बाहेरचे काम असतात, सेल्सवाले ते असतात, डायरेक्टर असतात, मॅनेजर आहे. तर मग त्यांच्या बसण्याच्या जागा, म्हणजे आता समजा डायरेक्टर आहे, त्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये डायरेक्टरची जागा करायची. त्याच्या बाजूलाच पश्चिमेला तुम्ही जो मॅनेजर आहे, मॅनेजरला बसवू शकता. किंवा तुमचं अकाउंट डिपार्टमेंट आहे, अकाउंट डिपार्टमेंट जे आहे ते तुम्ही एकतर ईशान्येला, उत्तरेला किंवा पश्चिमेला पण बसवू शकता. सेल्सची टीम आहे, आता तुमची सेल्सच्या टीमला बाहेर जाऊन काम आणायचंय, तर त्यांची तुम्ही केबिन जी आहे ती वायव्येला केबिन करू शकता. तुमचे चेकबुक आहेत, चेकबुक तुम्ही ईशान्य दिशेला ठेवून द्या, ईस्ट नॉर्थ ईस्टला ठेवा. म्हणजे त्याच्यामुळे काय होईल की तुमचं कंटिन्यू ते फिरत राहतील. चेक देणं, चेक घेणं, आलेले चेक तिथे ठेवा, त्यानंतर तुम्ही हे करा तुमचा बिझनेस जो आहे. आणि ऑफिसमध्ये उत्तर आणि जो दक्षिण आहे, तो जो ऍक्सेस आहे उत्तर आणि दक्षिणचा, तो असा लांब पाहिजे. ओके, म्हणजे तो जर लांब असला तर मॅग्नेटिक फील्ड जी आहे ना ती बॅलन्स राहते. ओके. आता ऑफिस आहे आणि त्याला आपण करू नाही शकत आहे, कसं करणार? जे आहे तेवढंच आहे ना, त्याला तर आपण भिंत पाडून दुसरीकडे नेऊन नाही शकणार. मग तिथं काय करायचं, N4 मध्ये मिरर लावा. N4 मध्ये मिरर लावला म्हणजे तुमची नॉर्थ एक्सटेंडेड झाली. नॉर्थ एक्सटेंडेड झाली म्हणजे ते लॉंगर झालंच तुमचं ऑलरेडी. आणि दुसरं तुम्ही काय केलंय, मगाशी बोलल्याप्रमाणे व्हर्च्युअल एंट्री ओपन. व्हर्च्युअल एंट्री, हा, मिररने ती एंट्री. हा, त्या एंट्रीचं N4 ला जेव्हा तुम्ही एंट्री ओपन करता ते तुम्ही कुबेराचं डोअर ओपन करताय. जे द्वार तुमचं बनेल व्हर्च्युअल एंट्री ती कुबेराची बनेल. आणि कुबेर काय देतो ते सांगण्याची काही गरज नाही, पैसा जो पाहिजे तो. मग तशा पद्धतीने जर ऑफिसची रचना केली तर ऑफिसमध्ये तुमचा बिझनेस जो आहे तो बिझनेस खूप म्हणजे एकदमच फ्लो मध्ये जातो, एकदमच फ्लो मध्ये जातो. पण ज्यांचं ऑफिस आहे त्यांचं घर, त्यांची जी मेन वास्तू आहे ती पण वास्तूप्रमाणे पाहिजे, नाही तर मग प्रॉब्लेम. हा, म्हणजे मग आता घरी जर त्यांच्या इथं नॉर्थला टॉयलेट असेल तर मग त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यांच्या बिझनेसमध्ये नॉर्थला टॉयलेट नको, बिझनेसवाल्यांच्या सगळ्यांच्याच नको, सगळ्यांनाच नकोय. नॉर्थला टॉयलेट असलं तर ते शेवटी ऑपॉर्च्युनिटी जी तुमच्या लाईफमध्ये येते त्याला ती फ्लश करता येते. बरोबर आहे, ती ऑपॉर्च्युनिटी राहणार नाहीये. करेक्ट असं. आणि ज्यांच्या फॅक्टरी असतात, त्या फॅक्टरी ज्यांच्या असतात त्या फॅक्टरीवाल्यांसाठी ज्या मशिनरी असतात त्यांच्या हेवी मशिनरी, ते त्यांनी शक्यतो दक्षिणेला, नैऋत्येला अशा त्यांच्या मशिनरी ठेवावं. आता फॅक्टरीमध्ये तुम्हाला डोअर सहज करता येते, सहज. बरोबर, पूर्वेचं करा किंवा दक्षिणेचं करा किंवा उत्तरेचं करा, पश्चिमेचं करा, पण त्या त्या पदामध्ये. जसं मी पद सांगितले की W4, W5, N3, N4, N5, E3, E4 आणि S4. ओके, याच्यामध्ये तुम्ही डोअर करा. ते तिथं पण केबिनची वगैरे रचना तशीच. साऊथ वेस्टला तुम्ही नैऋत्यामध्ये तुमचं ऑफिस जो आहे तो ऑफिस नैऋत्य कोपऱ्यामध्ये बनवा. मग आता खाली जर मशिनरी असेल तर एक वरचा मजला करून तिथं तुम्ही तुमचं केबिन बनवू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, जर फॅक्टरी असेल त्या फॅक्टरीमध्ये अंडरग्राऊंड वॉटर टँक ती तुम्ही उत्तरेला बनवा. उत्तरेला पण N3, N4, N5. तुम्ही बघा त्या फॅक्टरीला जो काही पैशाचं हे पाहिजे, त्यांना जी नीड आहे पैशाची, ते पैसे त्यांचे कधी संपणारच नाही. ओके, कंटिन्यू त्यांचा जो फ्लो आहे पैशाचा तो येतच राहील. आता पण फॅक्टरीमध्ये खड्डा पण ती अंडरग्राऊंडच पाहिजे.
वरची टाकी नाही पाहिजे, अंडरग्राऊंडच. आणि आता ऑफिसवाल्यांसाठी तर नाही करू शकत आहे, बरोबर आहे. कारण ऑफिस फर्स्ट फ्लोअरला आहे, सेकंड फ्लोअरला आहे. तर त्यांनी मग तिथं कलश ठेवायचा, बरोबर. पाण्याने भरलेला कलश उत्तर दिशेला. तो पण त्यांचा कॅश फ्लो जो आहे तो कॅश फ्लो चांगला वाढवणार आहे त्यांचा. लहान मुलं कधी कधी असं वाटतं की अभ्यास नाही करत कम्पेअर, आणि आजकालची मुलं तर खूप हट्टी झाले. म्हणजे मोबाईल पाहिजे तर पाहिजेच, टीव्ही बघायचा तर बघायचाच, नाही तर मग रडतात. मग दोघांना नवरा बायकोला वेळ नसतो हँडल करायला, मग ते म्हणतात देऊन देतात मोबाईल किंवा टीव्ही बघत बस. असे खूप इश्यू चालू आहे. तर त्यांची लहान मुलांची चिडचिड कमी होऊन त्यांचं हे मोबाईल किंवा या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊन अभ्यास करतील व्यवस्थित, यासाठी काय सांगाल ना? तर लहान मुलांसाठी जो तुम्ही प्रश्न विचारला, तर त्याच्यासाठी कसं आहे, लहान मुलांची जी स्टडी रूम आहे ती स्टडी रूम मध्ये शक्यतो ना एक सरस्वतीचा फोटो, नेहमी सरस्वतीचा फोटो पाहिजे. हा. आणि अभ्यासासाठी 2 महत्वाचे आपले प्लॅनेट आहेत, एक आहे गुरु, एक आहे बुध. तर त्यांची जी स्टडी रूम असेल त्या स्टडी रूम मध्ये नेहमी त्या स्टडी रूमचा कलर शक्यतो ग्रीन आणि येलो या कॉम्बिनेशन मध्ये करता आला तर जास्त चांगलं, ग्रीन आणि येलो. कारण तो काय करतो, एकाग्रता देतो त्यांना. आता दिशा कुठली, प्रयत्न करा की वेस्ट साऊथ वेस्ट मध्ये अगर त्यांची जर आपण रूम बनवू शकलो, स्टडी रूम जर बनवू शकलो वेस्ट साऊथ वेस्ट मध्ये, कारण ती एज्युकेशनची दिशा आहे. जर तिथं शक्य नाहीये तर पश्चिमेला बनवा, पश्चिम शक्य नाहीये तर मग ईशान्येला बनवा. पण चुकूनही वायव्येला किंवा आग्नेयला मुलांची स्टडी रूम नको, स्टडी रूम नको. आणि एक पिरॅमिड मिळतात, प्लास्टिकचे पिरॅमिड अजिबात कुठंच वापरायचे नाही, कुठंच नाही. पिरॅमिड नाही वापरायचे, कुठंच नाही. म्हणजे ते प्लास्टिकचे पिरॅमिड तुम्हाला जर कुणी असं फ्री देत असेल की हे घेऊन जा घरी आणि ठेव, तरी पण आपल्याला नाही वापरायचे, कारण प्लास्टिक जे आहे ते बॅड कंडक्टर आहे. हा, त्याच्यामुळे ते नाही. एक साधं पुठ्ठा असतो, पुठ्ठ्याचं पिरॅमिड बनवा चौकोनी आणि ते त्यांच्या स्टडी टेबलवर ठेवून द्या. त्याच्यानंतर मुलं जिथं अभ्यासाला बसतील त्यांची जी आय लेवल असते तिथं एक स्वस्तिक काढा केसरनी. त्या स्वस्तिकमुळे काय होईल, त्यांच्या इथला तो ऑरा जो आहे तो ऑरा खूप पॉझिटिव्ह होईल. बरोबर. आणि मुलांचं मन जे आहे ते मन अभ्यासात रमायला लागेल. आणि जर तुम्ही पश्चिमेला बसवताय किंवा नैऋत्येला बसवताय किंवा ईशान्येला बसवताय तर मुलं थोडं मन लावून शिकतील. आणि शिक्षणाची जी दिशा आहे ती आहे ईशान्य. ईशान्य दिशा पण आपली जसं आपण बोललो नीट आणि क्लीन पाहिजे. ईशान्येला जर तुम्ही अडगळ ठेवली, ईशान्येला जर हेवी सामान ठेवलं, खूप चिडचिड करतात मुलं, खूप चिडचिड. म्हणजे ईशान्येला अडगळ नको, अजिबातच नको. मुलं खूप चिडचिड करतात, ईशान्याच्या अडगळ मुलं खूप चिडचिड करतात. तर मग ईशान्य आपली क्लीन ठेवली आणि मुलांना ना ओंकार म्हणायला लावायचा. एक 11 वेळा तरी ओम त्यांनी बोलला ना तरी त्यांचं ब्रेन आहे ना थोडंसं शांत त्यांना वाटेल आणि ते थोडं अभ्यासाला. आणि त्यांना आतापासूनच जरी 5-6 वर्षाचं जरी आहे ना, एक 5 मिनिटं मेडिटेशनला जरी बसवलं, फक्त बस, तुझा श्वास बघ किती येतोय, मोज बरं श्वास, असं म्हणून जरी त्यांना बसवलं ना तरी त्यांचं मन लागायला लागेल. बरोबर आहे. त्याच्यामुळे मग तुम्ही त्याच्यावर लक्ष द्या मुलाचं. आणि जे कलर आहेत गुरुचा आणि बुधाचा तो कलर यूज करायचा. मी जे वास्तूंचे कामं करते त्यातले एक रिअल काही एक्झाम्पल मी त्यांची नावं न घेता मी तुम्हाला सांगते. माझ्याकडे एक मुलगा आला, एक थोडी जुनी गोष्ट आहे 7-8 वर्षापूर्वीची, आणि त्याला एक घर बांधायचं होतं. तर त्याने एक प्लॉट घेतला होता. त्याने मला प्लॉटच्या व्हिजिटसाठी मला घेऊन गेला तिथं. जेव्हा मी ती वास्तू ते प्लॉट बघितला तर त्या प्लॉटला सेंटरला विहीर होती, त्याच्यामध्ये सगळे पिंपळाची वगैरे झाडं होते. तर तो म्हटला की मॅडम मी हे विहीर आता बंद करतो आणि इथं मला घर बांधायचं. तर मी त्याला म्हटलं तू चुकूनही इथं घर बांधू नको, कारण मध्ये सेंटरला विहीर आहे, पिंपळाचं झाड आहे आणि तुम्ही जिवंत पाणी बंद करताय म्हणजे तो एक खूप मोठा दोष आहे. जिवंत पाणी बंद नाही करायचं का? म्हणजे विहीर बुजायची नाही, विहीर बोर कधीच बुजायची नाही, ते फार मोठे दोष लागतात. कारण पाणी आहे ना, ती जलदेवता आहे ना, जलदेवतेला आपण कसं बंद करू? बरोबर आहे. परत तुम्ही झाडं पण तोडू शकत नाही. वृक्ष देवता आहे, वृक्षावर खूप सारे देवता वास करत असतात, त्याच्यामुळे मग तुम्ही वृक्ष पण तोडू शकत नाही. मग मी त्याला म्हटलं या प्लॉटला तू थोडा हात नको लावू. मग तो म्हणे मला घर तर बांधायचं. त्याचं जुनं एक घर होतं, स्लॅबचंच होतं, पण खाली अशा रूम त्यांनी रेंटने दिल्या होत्या. पण म्हटलं तुझ्याकडे टेरेस आहे, तू टेरेसवर 4 रूम तुझ्या सहज निघतील, 2 बेडरूम किचन हॉल. तर त्याला मी सांगितलं, म्हटलं तू मी सांगते तेवढं कर फक्त. मग त्याला वास्तूचे काही जे आपले नियम आहे, जसं उत्तरेला दार, वायव्येला जिना घेतला, आणि त्याला जे उत्तरेचं दार दिलं मी, जे मी तुम्हाला बोलले N4 मध्ये, त्याला मी एक शब्द उच्चारला होता की तुझ्या 7 पिढ्या बसून खाशील एवढं तू कमवशील.
त्यांनी मी जसं जसं त्याला सांगितल्यानंतर काही विधी असतात, एक रत्नाध्याय म्हणून विधी असतो, तो विधी पण त्यांनी तिथं करून घेतला त्या वास्तूमध्ये. आणि त्यानंतर मला तो एक म्हणजे असं कॉल व्हायचे आमचे, प्रगती खूप छान झाली त्याची. त्यानंतर एक 3 एक वर्षानंतर असंच आमचं एका प्रोग्राममध्ये भेटणं झालं. म्हटलं कसं काय चाललं, बरं आहे ना? तर म्हणून तो, मॅडम 2 पिढ्यांची सोय झाली पण मला 5 आलंय ते. म्हटलं अरे तुझं वय किती छोटं आहे. तो वय एवढा म्हणजे आता तो असेल 36-37 वयाचा असेल, कारण तुझं वय किती लहान आहे. अजून करशील म्हटलं 5 पिढ्यांची व्यवस्था. नाही अजून काय असेल तर सांग मला होतं. म्हटलं तुझं घर 100% केलंय. म्हणजे असे एक एक अनुभव याच्या. बरोबर येतात. अजून एक दुसरा एक एक्सपिरियन्स आहे. जसं प्रचंड श्रीमंत लोक, आपण काय बोलतो, ही लोक खूप श्रीमंत होत आहेत आणि गरीबच राहत आहे. कारण गरीब काय म्हणतात, असं काही नसते, वास्तू वगैरे काही नसते, आमच्या मेहनतीवर विश्वास आहे. ठीक आहे, मेहनत करा. हे बघा, वास्तुशास्त्र काही तुम्हाला घरात बसून पैसे देणार नाहीये की आता तुम्ही घरात बसले आणि तुमच्याकडे पैसे आले. फक्त एक एक्झाम्पल मी देत असते की आपण एक्सप्रेस हायवे जवळ राहतो, बरोबर. येस. जर मुंबईला जायचंय, एका जणाकडे मारुती 800 आहे, एका मित्राकडे फॉर्च्युनर आहे. लवकर कोण पोहोचणार? फॉर्च्युनरवाला जाणार आहे, कारण त्याच्याकडे गाडी, रस्ता तोच आहे, मार्ग तोच आहे, डेस्टिनेशन दोघांचं मुंबईच आहे. मग श्रीमंत लोक काय करतायत, ते वास्तूचे नियम सगळे अप्लाय करतात, म्हणजे पूर्णपणे. आता माझे एक क्लायंट आहेत, त्यांनी एक पुण्यातली एक चांगली सोसायटी आहे, एकदम रिच लोकांसोबत, त्याच्यामध्ये एक बंगलो विकत घेतला आणि तो बंगलो पूर्ण डिमॉलिश केला. बरं. करोडो रुपयामधला बंगलो डिमॉलिश केला आणि त्याचं काम माझ्याकडे आलं. त्या बंगलोचं मी तो पूर्ण वास्तूप्रमाणे बांधून दिला. त्यानंतर 3 वर्षामध्ये तो बंगलो तो त्यांचा नील आहेच, म्हणजे काही लोन वगैरे नाही, पण त्यांनी तशा अजून 2 प्रॉपर्टी घेतल्या. कारण का, की वास्तूप्रमाणे केलंय ना पूर्ण. म्हणजे E3चं जे डोर मी बोलते तुम्हाला, जयंत देवता, E3 आणि N4. हा N4 आणि E3 मध्ये जयंत देवता आहे. ओके. जयंत देवता म्हणजे या हे जे डोर आहे याला बोलतात विपुल संपदा द्वार, महालक्ष्मी द्वार. ओके. मग ते महालक्ष्मी द्वार जे आहे तिथं त्यांचं डोर बनवून दिलंय आणि बाकी रचना सगळी नॉर्थला वॉटरफॉल दिलाय, सगळं वास्तूप्रमाणे केलंय, म्हणजे जे नियम आहेत ते. तर आज त्यांची 3 वर्षामध्ये बरोबर आहे. तसेच अजून एक क्लायंट आहेत माझे, त्यांचं तर असं जस्ट तिथं एक जागा होती, त्या जागेला त्यांचं विचार होता मला 4च रूम बांधायच्यात, 4 रूम मध्ये काय वास्तू अप्लाय करणार. म्हटलं करू, एका रूम मध्ये पण करता येते. बरोबर आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगते, मी स्लम एरियामध्ये पण व्हिजिट केल्या आणि अगदी कोट्याधीश ज्यांचे 1000 करोडचे टर्नओव्हर आहेत त्यांची सुद्धा आपण वास्तूच्या केलेल्या. बरोबर. तर त्यांना म्हटलं करता येतं. तर त्यांच्या 4च्या 6 रूम झाल्या, 4च्या 6 रूम झाल्या. आज 10 वर्ष झाले. तुम्ही जी गाडी म्हणाल ती गाडी त्यांच्याकडे आहे. पुण्याचेच आहेत का? पुण्याचीच आहे. जी गाडी तुम्ही म्हणाल, त्यांनी मला बहीण मानलेलं आहे आणि खूप छान म्हणजे रिलेशन, क्लायंटच्या सोबत टचवूड सगळ्यांसोबतच रिलेशन. कारण रिझल्ट आपण काहीच करत नाही, परमात्मा करतो आणि वास्तुशास्त्र आपल्याला सगळं काही त्याच्याप्रमाणे केलं, आपण तर फक्त एक माध्यम आहोत. बरोबर. आपण सांगा ते जे काय करते ते परमात्मा करतोय. असे काही म्हणजे हे रिअल उदाहरण नावं आपण फक्त नाही सांगू शकत आपण. येस मॅम, हे तुम्ही वास्तू सोबत कुंडली पण बघतात का? हा, कुंडली मी थोडा कुंडलीचा अभ्यास आहे माझा, ऍस्ट्रो वास्तूचा. हा, ऍस्ट्रो वास्तू कसं आहे की घरासाठी हे गरजेचं आहे. म्हणजे जसं आता बेडरूमचा विचार केला आपण, तर आपण नॉर्मली काय सांगतो, निवृत्तीला बेडरूम घ्या. पण ज्या माणसाच्या कुंडलीमध्ये राहू जर नीच असेल, नीचचा राहू असेल, तर त्याच्यासाठी मग साऊथ वेस्टचे बेडरूम चालत नाही. किंवा आता आपण बोलतोय की S4चं डोअर द्या किंवा N4चं डोअर द्या. मग N4चं डोअर दिलं तर तिथं तुमचा जर बुध नीचचा असेल तर मग N4चं डोअर पण त्याला पॉझिटिव्ह रिझल्ट नाही देणार. मग त्याच्यासाठी आपण काय करतो, याला बोलल्या जाते कस्टमाइज वास्तुशास्त्र. मग आपण त्याची कुंडली बघतो आणि कुंडलीप्रमाणे मग वास्तूची कशी रचना करायची, इंटिरियर कसं करायचं, कुठले त्याच्या घरामध्ये सिम्बॉल ठेवायचं. आता जसं आपल्याला हत्ती किंवा घोडे, आपण प्रत्येकाच्या घरामध्ये घोडे बघतो, हत्तीचे पोस्टर बघतो. मग आता हत्ती ठेवायचा आणि त्याचा जर राहूच नीचचा आहे तर मग त्याला तो हत्ती चालणार नाही. बरोबर आहे. असं तर मग ते आपण कस्टमाइज करून पण देतो कुंडलीनुसार. एक्झॅक्टली. खूप छान पॉडकास्ट झाला मॅम. म्हणजे तुम्ही
वास्तू सोबत सायन्स पण सांगितलं की लॉजिक काय आहे त्याच्या मागचं, त्यामुळे लोकांना त्याच्यावर विश्वास बसतो आणि त्या गोष्टी प्रूव्ह होतात. हो करेक्ट. मॅम, ज्या लोकांना तुमच्याकडून शिकायचंय किंवा ज्यांना कन्सल्टेशन हवंय, हो तर काय नंबर आहे आपला की ज्याच्यावर कॉन्टॅक्ट करतील? हो, मी तुम्हाला नंबर देते, तुम्ही हा, शोधू मी शकता आपल्या. मी डिस्प्लेला नंबर लावून देईल आणि लोक मग तुम्हाला कॉन्टॅक्ट करू हो, शकतील. चालेल, चालेल. थँक्यू सो मच मॅम, खूप छान माहिती दिली तुम्ही. थँक्यू सो मच.